याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, हळू हळू चाला हळू हळू चाला, कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, तुका म्हणे सांडा घाटे तुका म्हणे सांडा घाटे, तेणे नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, विठ्ठल 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 सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। समचरण सरोजं सान्द्र नीलाम्बुदाभं जघननिहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरी चरणा, संतांची या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता देवाधे देवा जगत्रय जीवा, देवादि देवा जगत्रय जीवा, देवा जगत्रय जीवा, देवादि देवा जगत्रय जीवा, श्री केशवा विनंती माझ, परेशी केशवा विनंती माझ, परेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, 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 ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देई प्रेम काही कळा, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण वा, जवळजवळ कळालं तुम्हाला मला कसं लागतंय ते. अशाच चाली म्हणायच्या, फडदेशी संपली पण पाहिजे. सुंदर. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी. चिंतनासाठी घेतलेला अभंग हा तुकोबरांचा चार चरणाचा अत्यंत प्रसिद्ध असा सर्वांच्या परिचयाचा असलेला काला या प्रकरणातील आहे. या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबराय काल्याचा अधिकार सांगतात. अर्थात काला जर मिळवायचा असेल, काल्याचा प्रसाद प्राप्त करायचा असेल, तर त्यासाठी लागणारा अधिकार कसा असतो त्याची सूचना या अभंगातून देतात. विठ्ठल 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 गेल्या अनेक वर्षापासून आपल्या श्री क्षेत्र पुण्यभूमी जांभूळ गावामध्ये संपन्न होत असलेला मंदिराचा
वर्धापन दिन या निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजची ही काल्याची कीर्तनाची सेवा सर्व आयोजक, नियोजक, ग्रामस्थ, आमचे माऊली आणि विशेष म्हणजे आमचे जोशी सर, अर्थात ते महाराजही येतात, त्यांना महाराज म्हणावं का की सर म्हणावं, विठ्ठल 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 अलीकडे काय झालंय सर, माझ्यापेक्षा तुम्ही जास्त पाहताय. जे लोक शिकलेले आहेत त्यांना परमार्थ आवडत नाही. शिकलेली म्हणजे व्यावहारिक शिक्षण घेतलेली असा अर्थ. आणि जे परमार्थ करतात ते व्यावहारिक उच्च विद्या विभूषित नसतात. व्यावहारिक विद्या शिक्षण त्यांचं फारसं नसतं. असे काही विरळे लोक आहेत संप्रदायामध्ये की त्यांनी बाहेरचंही सर्व शिक्षण घेतलेलं आहे आणि अध्यात्माचंही घेतलेलं आहे. आणि आज समाजाला, संप्रदायाला गरज जर कोणाची असेल तर हे दोन्ही प्रकारचं शिक्षण घेतलेल्या अशा व्यक्तिमत्वांची आज संप्रदायाला आवश्यकता आहे, गरज आहे. कारण तेच या संप्रदायाला योग्य वळण देऊ शकतात. योग्य संस्कार, ही संस्कृती जपण्याचं कार्य ही मंडळी करू शकते. सरांचा माझा बऱ्याच वर्षापासून, 15-20 वर्षापासून परिचय. अगदी मी सद्गुरू जोग महाराज संस्थेमध्ये असताना मला सरांनी एकदा देहूमध्ये चिंतनासाठी बोलवलं होतं. तेव्हा मी साधा विद्यार्थी होतो. तसा विद्यार्थी आयुष्यभरच आहे, आताही आहेच आहे, नवीन होतो. आणि मग त्यावेळेस महाराजांनी बोलवलं, सेवा झाली. नंतर मग संस्था सुटली, मी ऋषिकेशला गेलो वगैरे बऱ्याच ठिकाणी. मग पुन्हा जवळजवळ 15-16 वर्षानंतर अध्ययन पुन्हा आणखी केलं मी. पण त्या मधल्या काळामध्ये सरांची माझी काही भेट झाली नाही. आम्ही आपलं एकांतात राहून अभ्यास करायचो तिकडं. आत्ता एक 4 महिन्यापूर्वी मी गावाकडे असताना सरांचा फोन आला. त्यांनी ऑनलाईन माझे पाठ वगैरे ते पाहत असतात, त्यांनी ते ऐकलं आणि मग म्हटले, महाराज बऱ्याच दिवसांनी तुमची ते ऑनलाईन पाठ बघितले, आनंद वाटला. नारद भक्तिसूत्र त्यांनी ऐकलं पूर्ण. आम्ही तिथं सांगितलेलं ऑनलाईन पूर्ण सरांनी ऐकलेलं आहे. आणि मग त्यावेळेस त्यांनी म्हटले की महाराज आमच्याकडे एक जांभूळ गाव आहे, आमच्यापासून जवळच आहे. आपली सगळी मंडळी आहेत, ऐकणारी, श्रोते चांगले, जिज्ञासू आहेत, त्यांना चांगलंच ऐकावं वाटतं. काही हे ऐकणारी लोक आमचे नाहीत. मी म्हटलं सर तुम्ही म्हणताय तर खरंच असणार आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. आणि मग सरांनी ह्या 2 सेवा आमच्या घेतल्या. तसेच आमचे माऊली महाराज त्यांनीही फोन केला, म्हटले महाराज तुम्ही आवर्जून या. आज रात्री जागराची सेवा करून आज काल्यासाठी पुन्हा उपस्थित आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. सरांना वंदन करतो. सर्व श्रोतृ सज्जन मायबाप संत मंडळी सर्वांना अंतःकरणपूर्वक वंदन. विशेष म्हणजे रात्रीही मी भरपूर विचार केला, चिंतन मांडलं होतं माझ्या तरुण बांधवांच्या संबंधाने. पुन्हा एकदा सांगतो, माझ्या सर्व तरुण बांधवांनी एकत्र या, संप्रदायात या. आपले संस्कार जपण्याचं कार्य आपल्यालाच करायचं आहे. आपल्याच खांद्यावर ही संप्रदायाची, संस्कृतीची धुरा आहे, हे विसरू नका. आपण जर आपला धर्म जपला नाही तर कोणीच जपणार नाही. एक दिवस आपल्या सनातन या हिंदू धर्माचा ऱ्हास झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे माझी विनंती आहे, या आमच्या सोबत या. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी. महाराज आमच्या संगतीत आलात तर तुम्ही किती मोठे व्हाल मला सांगता येत नाही, पण आम्ही तुमचा नाश होऊ देणार नाहीत. तुम्ही दुष्टांच्या कुठेतरी संगतीमध्ये राहिलात तर तुमचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. पण आमच्या साधकांसारख्या तरुणांच्या संगतीत आलात तर तुम्ही किती मोठे व्हाल माहिती नाही, पण तुमचा नाश निश्चितच होणार नाही. आपण सगळेजण एकत्र राहूया. आपापल्या परीने, आपापल्या पद्धतीने हा संप्रदाय जतन करण्याचं कार्य करू. विठ्ठल 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 माझे दोन्ही बाजूला असलेली सगळी ही टाळकरी मंडळी, गायक मंडळी, सर्वांना वंदन करतो. दोन्ही मृदंग वादक, आमचे हार्मोनियम वाजवणारे, पेटीवादक बाबा, सगळ्यांना वंदन. माझ्याबरोबर आलेले आमचे रितेश महाराज, आमचे सूरज महाराज फार सेवा करतात, माझी काळजी घेतात. थोडा पेशंट आहे मी पण हार्टचा, त्यामुळे माझी काळजी घेतात. सगळ्यांना
अंतःकरणपूर्वक माझ्या माऊली या ठिकाणी वंदन, सगळ्यांना वंदन करतो, चिंतनाला आरंभ करतो. ऐका, सेवेसाठी घेतलेला अभंग हा तुकोबरायांचा अत्यंत प्रसिद्ध गोड अभंग आहे. काला या प्रकरणातला हा अभंग आहे. या अभंगामध्ये भगवान परमात्मा आपल्या गोपाळांना, मित्रांना, सवंगड्यांना आव्हान देत आहेत की तुम्हाला काला मिळवायचा असेल तर माझ्या मागं या, माझ्या मागं या. तुम्हाला जर काला पाहिजे असेल तर या, एकत्र या, माझ्या मागं या. आज मी तुम्हाला पोटभर काल्याचा प्रसाद देणार आहे. आज आपल्या जांभूळ गावामध्ये काला आपल्याला करायचा आहे. परमात्मा इथं आलेतच, भगवंताची मूर्ती स्थापना इथं झालेलीच आहे. अर्थात इथं देव स्वतः आलेत. आज काला देवच करतायत. तसं माझंही नाव कृष्णच आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 आजी देतो पोट भरी. आज मी तुम्हाला पोट भरून हा काल्याचा प्रसाद देणार आहे. तुम्ही पुरे म्हणाल तोपर्यंत देणार आहे. फक्त एवढंच आहे, माझ्या मागं येत असताना उगा उड्या मारत कसं येऊ नका. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला, हळूहळू चालत या. कोणी कोणाला बोलू नका, काही चर्चा करू नका, गोंधळ करू नका. शांतपणे या. आणि माझ्या मागं आल्यानंतर मी तुम्हाला जेव्हा हा प्रसाद देईल तेव्हा तोच ग्रहण करा. तिथं जाऊन ताक पीत बसू नका. लोणी घ्या. तुका म्हणे सांडा घाटे, जे घाट्याचं आहे ते सांडून टाका, त्याचा त्याग करा. त्यानंच पोट भरू नका. मी जो प्रसाद देईल तोच ग्रहण करा. लोणी घ्या, दूध घ्या, तूप घ्या, हे घ्या, सार जे आहे ते घ्या. अर्थात मी दिलेला प्रसाद घ्या, असा अभंगाचा सरळ भावार्थ, वाच्यार्थ आहे. याचा लक्षार्थ काय, याचे भाव आपण काय सांगायचे, तुकोबरायांना काय या अभंगातून सूचित करायचं आहे, त्या संबंधाने आपण आता इथून पुढे चिंतन करणार आहेत. ऐका, आज काला आहे. काला म्हटलं ना की सगळ्या लोकांना एक आनंद होतो. काला म्हटलं की सात्विक लोक गावातले आनंदी असतात. काला म्हटलं की राजसी लोकसुद्धा आनंदी असतात. आणि काला म्हटलं की आजच्या दिवशी तामसी लोकसुद्धा आनंदी असतात. सगळे लोकांना आज गावातले आनंद आहे. म्हणजे सात्विक लोकांना का आनंद होतो, महात्म्यांनी सांगितलं की त्यांना आज अभंगातले भाव ऐकायला मिळणार आहेत. काहीतरी सात्विक भाव आपल्या उपयोगाचे, परमार्थाचे, कल्याणाचे ऐकायला मिळणार आहेत. मग सात्विक लोक आज गावामध्ये सुखी आहेत, आनंदी आहेत, प्रसन्न आहेत. राजसी लोक का सुखी आहेत आज गावामध्ये, त्यांनी सांगितलं आज त्यांना असं वाटतं की काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं चरित्र ऐकायला मिळणार, लीला ऐकायला मिळणार, चोऱ्या ऐकायला मिळणार. त्यामुळं गावातले हे लोक आनंदी आहेत. आणि गावामध्ये काही तामसी लोक असतात, वाईटही असतात, ते सुद्धा आज खुश आहेत, आनंदी आहेत. का, त्याचं कारण आहे, त्यांना वाटत असतं 7 दिवस झालं हरिपाठ, कीर्तन, भजन, कीर्तन सारखं यांची बडबड सुरूच आहे. आज एकदाची ही कटकट बंद पडणार म्हणून ते सुखी होतात. विठाला विठ्ठला ऐका, काला म्हणजे काय, काला शब्दाचा एक अर्थ आहे प्रसाद. प्रसाद, काला म्हणजे प्रसाद. भगवद्गीता आम्हाला सांगते, प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धी पर्यवतिष्ठते. प्रसाद म्हणजे काय, ज्यामध्ये सर्व दुःखांच्या हानी आहे, म्हणजे सर्व दुःख जिथं संपलेले आहेत त्याला प्रसाद म्हणा. एक, प्रसन्न चेतसहा, अंतःकरणाची प्रसन्नता सिद्ध होणं, अंतःकरण प्रसन्न होणं, आल्हादित होणं, याला म्हणा प्रसाद. आणि आणखी काय, बुद्धीही पर्यवतिष्ठते, आपली बुद्धी, आपलं मन परमात्म्यामध्ये पूर्णपणे लागून जाणं, त्याला प्रसाद म्हणतात. प्रसादाचे 3 अर्थ गीतेने आम्हाला सांगितले. प्रसादे सर्व दुःखानां हानिही प्रसन्न चेतसो आणि बुद्धीही पर्यवतिष्ठते, याला म्हणावं प्रसाद. असे प्रसादाचे 3 अर्थ आहेत. देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. प्रसाद ज्याला परमात्म्याचा प्राप्त झाला त्याच्या अंतःकरणामध्ये संसारातलं कोणतंही दुःख प्रवेश करू शकत नाही, त्याला प्रसाद म्हणतात. असा प्रसाद म्हणजे काला.
काला शब्दाचा अर्थ प्रसाद. अशा प्रकारचा आज आम्हाला प्रसाद प्राप्त होणार आहे. म्हणजे आमच्या जीवनातील दुःख निवृत्त होणार आहे, आमचं अंतःकरण प्रसन्न होणार आहे आणि आमची बुद्धी, आमची इंद्रिय, आमचं मन परमात्म्यामध्ये पूर्णपणे प्रविष्ट होणार आहे. अशा प्रकारचा प्रसाद प्राप्त होणं म्हणजे काला. विठ्ठल ऐका, प्रसाद शब्दाचा एक अर्थ आपण केला, आपलं काला शब्दाचा अर्थ केला प्रसाद. मग प्रसादाचे पुन्हा 3 अर्थ केले. पण काला म्हणजे असा 3 प्रकारचा प्रसाद. एक अर्थ झाला. काला म्हणजे काय? काला शब्द दुसरा अर्थ आहे, काला म्हणजे संघटन. काला म्हणजे एकत्र येणं. दही लाही एकत्र होते त्याला काय म्हणतात? काला. दही वेगळं आहे, लाही वेगळे, त्याला काला म्हणत नाहीत. असं वेगळं वेगळं राहाल तर त्याला काला म्हणत नाहीत. आपण सगळ्यांनी, तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंद एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, असं एकत्र येणं याला काला म्हणतात. मिश्रण, ऐक्य, एकत्र येणं याला म्हणतात काला. असा काला. हरीचे सौंगडे, आम्ही हरीचे सौंगडे, हरीचे सौंगडे, आम्ही हरीचे सौंगडे, गायीचे बागडे, गायीचे बागडे, गायीचे बागडे, हाती धरून आकडे, हाती धरून आकडे, हाती धरून आकडे, हाती धरून आकडे, हाती सवे वागविला, सवे वागविला, सवे वागविला, हाती सवे वागविला, आम्ही हरीचे सवंगडी, आम्ही सगळे हरीचे आहेत म्हणून आम्ही एकत्र आलो पाहिजे. विघटन नको. माझी वैयक्तिक ही परंपरा आहे, मी या फडाचा, आमची ही संस्था, मी या संस्थेचा, मग त्या संस्थेशी माझा काही संबंध नाही, असं करू नका. मी या फडावरचा आहे, मग त्या फडावरचे जणू काय दुश्मनच आहेत आपले. अरे ते बी याच धर्माचे आहेत, याच संप्रदायाचे आहेत. असा विरोध एकमेकाचा करू नका. मी या जातीचा आणि तो त्या जातीचा. अरे जातीभेद कुठपर्यंत करणार? त्या काळात ज्ञानेश्वर महाराजांनी हा जातीभेद मोडून काढला. मिळविली मांदी वैष्णवांची, मिळविली मांदी वैष्णवांची, हरी दयाने घातली मुक्तीची गवारी, दयाने घातली मुक्तीची गवारी, दयाने घातली मुक्तीची गवारी, दयाने घातली मुक्तीची गवारी, मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली मांदी वैष्णवाची, मिळविली मांदी. सर्व जाती धर्माचे संप्रदायाचे संत ज्ञानेश्वर महाराजांनी एकत्र केले. कबीर महाराज, कबीर मौमीन लतिफा मुसलमान, सेना नावी जाण, विष्णुदास, कान्हू पात्रा खोदू, पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी. भजन मार्गाला लागला. अभेद आहे महाराज. संतांनी भेद पाहिला नाही, जातीभेद पाहिला नाही, वर्णभेद पाहिला नाही. हे ब्राह्मण आहेत, हे मराठा आहेत, हे कोणी आहेत, जातीचा विचार थांबा म्हणू नका. अगदी परफेक्ट प्रमाण बसत असलं तरच म्हणा आणि फटदेशी म्हणा. कळलं ना?
अगदी परफेक्ट असलं तरच प्रमाण म्हणायचं, नाहीतर म्हणायचं नाही. मग राग येऊ देऊ नका. मी असा हात केला की लगेच थांबायचा. सगळ्या संतांना यारे यारे लहान थोर, सगळ्यांना, लहानांना थोरांना, याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी, सकळांशी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. सगळ्यांना संतांनी अधिकार दिला आणि एकत्र केलं. याला म्हणतात काला. काला म्हणजे एकत्रीकरण, संघटन. इसी का नाम होता है काला. दुसरा अर्थ सांगितला. काला म्हणजे प्रसाद, काला म्हणजे संघटन. आणि काला शब्दाचा तिसरा अर्थ आहे का आता? काला शब्दाचा अर्थ आहे परिपूर्णता, समाप्ती, शेवट. ज्ञानोबरायाने उदाहरण दिले. देवळाचं काम कुठपर्यंत? कलश स्थापना झाली, देवळाची या कामा कळसू, संपलं, देवळाचं काम झालं. तसं काल्याचं कीर्तन झाल्यास संध्याकाळी कोणी आता इथं कीर्तनाला येऊन बसतंय? याचा अर्थ काल्यानं आम्हाला सूचित केलंय. काला झाला म्हणजे हाला. काला म्हटलं की आता पुढं काहीच नाही, काला हेच शेवट आहे. म्हणजे आपल्या जीवनाची परिसमाप्ती जिथं होते त्याला काला म्हणतात. विठ्ठल ऐका महाराज, आमचे गुरुजी असं विनोदानं सांगत असतात. त्यांच्या काळामध्ये पूर्वी अमृत अनुभव वगैरे हे पाठ चालायचे. चांगदेव 65, वेदांताची अशी अजातवादाची ग्रंथ. पूर्वीचे लोक विद्वान, अलीकडे हे पाठ जरा आता कमी झालेत. ते आमचे आहेत पूजनीय डॉक्टर बाबा आहेत, कुरेकर बाबा आहेत. आम्ही स्वतः आणखी पाठ घेतो आळंदीत, पण कमी झालं आहे. आता जास्त लोक अभ्यास नाही करत, कलेच्या मागं लागले जास्त. कीर्तनशी सुद्धा कलाच आहे. अभ्यासाकडे, अंतर्मुखतेकडे कोणी प्रवृत्त होत नाही. पण त्या काळामध्ये अशी पाठ चालायची वेदांताची. आणि पंढरपुरामध्ये चातुर्मास झाला. पूजनीय वंदनीय श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरुजी म्हणजे रंगनाथ गुरुजी परभणीकर आणि अमृत अनुभव सांगायचे. अमृत अनुभव झाला, पूर्ण ग्रंथ शिकवून झाला. आणि मग ग्रंथ झाल्याच्या नंतर आता अमृत अनुभव झाल्यास काय शिल्लक राहतं? अमृत अनुभव म्हणजे अनुभव अमृत, अमृताचा अविनाशी अनुभव प्राप्त झाला. आता पुढं काय? पुढं काहीच नाही ना. आता हे सगळं झालं सांगून अस्खलित वेदांत सांगितला. आणि एक शिष्य पाठ झाल्यावर पुन्हा आला, गुरुजी चातुर्मास शिल्लक आहे, अजून 4 महिने झाले नाही, अमृत अनुभव ग्रंथ तर होऊन गेला, आता पुढं काय? गुरुजी म्हणले, अरे 4 महिने काय सांगितलं तुला? अमृत अनुभव एकदा ऐकला, आता काय शिल्लक राहतं? अजूनही तुला जर काय वाटत असेल शिल्लक राहिलंय ऐकायचं, मिळवायचं अमृत अनुभव ऐकूनही, तर आता वस्त्र आणि वाटी आण म्हटले. विठाल याचा अर्थ असा आहे, एकदा पूर्ण अनुभव प्राप्त झाला, पुढं काही कर्तव्य शिल्लक राहत. लक्षात ठेवा. नदीनं कुठपर्यंत धाव घ्यायची? तुका म्हणे गंगा सागर संगमी, अवघ्या झाल्या उर्मी एकमय. गंगेची धाव संपली, आता गंगेला धावायची गरज नाही. तसही जीवाची धावाधाव कुठपर्यंत? एकदा ब्रह्मानुभूती येईपर्यंत. ब्रह्मानुभव आला, प्राप्त झाला. काम नाही, काम नाही, काम नाही, काम नाही, झालो पाहिर कामा, 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 झालो पाहिर कामा. काम नाही, काम नाही, झालो पाहिर कामा,
नाही काम नाही, झालो पाही रिकामा. फावल्या त्या करू चेष्टा, निश्चळ द्रष्टा. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोरी, आता दिवस चारी खेळी मेळी. याला म्हणायचं कृतार्थता देखी प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्याचे उरले. लोका लागी जगासाठी त्याला कर्तव्य, स्वतःसाठी काही शिल्लक राहील. निष्कामता पावले, त्याला आता कामना शिल्लक राहिली नाही. आत्मानं चेद्विजानीया दयमस्मीति पुरुषः, किमिच्छन् कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत. ज्याला आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं, ब्रह्मज्ञान झालं, असा जो ज्ञानी महात्मा आहे त्याला कर्तव्य शिल्लक राहत नाही. त्याला काही इच्छा शिल्लक राहत नाही, त्याला काही मिळवायचं शिल्लक राहत नाही, त्याच्या अंतःकरणामध्ये काही शिल्लकच राहत नाही. तो मुक्त होतो, मुक्त होतो, काही नाही शिल्लक राहत. अशी परिपूर्णता प्राप्त होणं म्हणजे काला. याला म्हणायचं काला. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. याला म्हणायचं काल. परिपूर्णता. जिथं काही मिळवायचं शिल्लक राहिलं नाही, कर्तव्य नाही, प्राप्तव्य नाही, अशी अवस्था इति नाम काला. ऐका, काल्याचे 3 अर्थ सांगितलेत. जरा सांगा बरं, काय सांगितले काल्याचे 3 अर्थ? आता काला म्हणजे काय? प्रसाद एक. काला म्हणजे काय? ऐक्य, मिश्रण, संघटन असा अर्थ. दुसरा अर्थ, काला म्हणजे काय? अशी जीवनाला प्राप्त होणारी परिपूर्ण अनुभूती, परिपूर्णता, याला म्हणायचं काला. असे काल्याचे 3 अर्थ आहेत. ऐका, आता या काल्याचे पुन्हा आमच्या संत वाङ्मयामध्ये 3 प्रकार केले. संप्रदायामध्ये काल्याचे 3 प्रकार केलेले आहेत. एक प्रतिकात्मक काला, एक अभेदाचा काला म्हणजे ज्ञानाचा काला, आणि दुसरा प्रेमाचा काला म्हणजे भक्तिमय काला. असे काल्याचे वारकरी संप्रदायामध्ये 3 प्रकार केलेले आहेत. एक प्रतीक रूप आहे. दही लाही हे काय आहे? प्रतीक आहे. दोन्ही शुभ्र आहेत. दही कसं आहे? शुभ्र पांढरं. आणि लाही कशी आहे? पांढरीच आहे. दोघं एकत्र जर केले तर ते असे मिक्स होतात. दुसरं काही मिक्स झालं नसतं, पण दहीन लाही काय होते? असा काला होतो, मिक्स होतात ते. तसं दही आणि लाही याचा अर्थ आहे जीव आणि परमात्मा, शिव यांचा अभेद होऊ शकतो. कारण स्वरूपानं दोघे कसे आहेत? शुभ्र आहेत, निर्मळ आहेत, स्वच्छ आहेत. दोघांचं आत्मरूप एकच आहे. जीव शिव दोन्ही एक रूप झाले, मुळीचे संचले जैसे तैसे, असा अर्थ सूचित करण्यासाठी दहीन लाही एकत्र करतात. याला प्रतीक म्हणतात. असा प्रतिकात्मक असलेला दही लाहीचा एक काला आहे. काला खाऊ खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ जपवनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात. उपजनिया पुढती येऊ, काला खाऊ दही भात, काला खाऊ दही भात, हो, काला खाऊ दही भात. दही आणि भाताचा हा प्रतिकात्मक काला आहे. तुकोबाराय म्हणतात, हा काला खाण्यासाठी आम्ही पुन्हा जन्माला येऊ आणि हा काला खाऊ.
हा एक प्रतिकात्मक काल आहे. हाही प्रसादच आहे, लक्षात घ्या. हाही प्रसादच आहे. कीर्तन झाल्यावर तुम्हाला जो मिळणार आहे हा काय आहे? प्रसाद आहे. दही भाताचा काला आहे, एक प्रतिकात्मक काला. दुसरा आहे ज्ञानाचा काला. तुका म्हणे काला कोठे अभेद, कोठे अभेद, कोठे अभेद तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, 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 कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. अभेद म्हणजे काला, असा अन्वय करायचा बरं. तुका म्हणे तुकोबाराय म्हणता अभेद काला कोठे देखिला. लक्षात येत आहे ना? अभेदात्मक एक काला आहे आणि कुठं पाहायला मिळतो? ते या पंढरीशी घडी खळा पाझर घडी, ध्रुवपद आहे. आणि अभेद काला कोठे देखिला, ते या पंढरीशी म्हणजे अभेद हा एक काला आहे असा अर्थ होतो. अभेद काला म्हणजे ज्ञानाचा काला, ऐक्य याला म्हणायचं काला. महाराज आपलं स्वरूपच मुळात परमात्मा आहे. तोपर्यंत म्हणजे पळणं तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत आपलं स्वरूप आपल्याला मिळणार नाही. आणि आपलं मूळ स्वरूप आहे परमात्मा शिव, तिथूनच आपली अभिव्यक्ती झाली. त्यामुळं आपण त्या मूळ शिवाला प्राप्त होईपर्यंत थांबू शकत नाही. पण आमचा काला वारकरी संप्रदायातला सूचित करतोय, तुम्हाला जोपर्यंत परमात्म्याशी अभेद होत नाही, त्याच्याहून तुम्ही अभिन्न होत नाही, तोपर्यंत तुमच्या जीवनात परिपूर्णता येणार नाही, तुमची धावाधाव संपणार नाही. याला अभेद काला म्हणतात. हा सिद्धांत आहे वारकरी संप्रदायाचा. अभेद काला हा एक काला आहे. आणि मग हा काला प्राप्त करायचा असेल तर भक्ती केली पाहिजे, भगवंतावर प्रेम असलं पाहिजे. यासाठी एक तिसरा काला सांगितला, त्याला म्हटलं जातं भक्तिमय काला, प्रेमाचा काला. हरिनामाचा खिचडी काला, प्रेम मोही लाचादने, प्रेम मोही लाचादने, प्रेम मोही लाचादने. हरिनामाचा खिचडी काला, प्रेम मोही लाचादने, हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. हा एक भक्तिमय हरी नामाचा खिचडी काला. एक हरी आहे आणि एक हरीचं नाम आहे, आणि त्याला पुन्हा प्रेमे मोहिला म्हणजे प्रेमाचं संमोहन आहे. हरी, हरिनाम आणि प्रेम याला म्हटलं जातं काला. परमात्मा पाहिजे, भक्त पाहिजे, त्याच्या अंतःकरणात परमात्म्याविषयीचं प्रेम पाहिजे आणि ते नामस्मरणातून प्रकट झालं पाहिजे, त्याला काला म्हणतात. हा हरिनामाचा काला आहे, हा एक काला आहे. आता ऐका बरं, काल्याच्या अगोदर 3 अर्थ सांगितले, काल्याचे नंतर 3 प्रकार सांगितले जे संप्रदायानं संतांनी आम्हाला सांगितलेत. आता ऐका, हा 3 प्रकारचा आणि 3 अर्थाचा असलेला काला दुर्लभ आहे. विठ्ठल विठ्ठल का दुर्लभ आहे? कारण मोठ्या मोठ्यांना हा मिळाला नाही. दुर्लभ उचिष्ट नका मानू विठ ब्रह्मरसी, नका मानू विठ ब्रह्मरसी. ब्रह्मविकासी दुर्लभ उचिष्ट नका मानू
सखा मानू विठ्ठल रसी. ब्रह्मदेवाला काला मिळाला, दुर्लभ आहे. ब्रह्मदेवाला भेटला नाही. प्रयत्न केला कुणी? ब्रह्मदेवादिकांनी इच्छा केली हा काला खाण्याची, प्रसाद मिळावा ही इच्छा ब्रह्मदेवाला नाही का झाली? झाली, पण मिळाला नाही. आस करीते ब्रह्मादिक, देखोनी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक म्हणते भाग्याचा कैसा. काय धन्य लोक, हा मृत्यू लोक धन्य आहे, भाग्याचा आहे. अरे ब्रह्मलोकात मी राहतो, ब्रह्मदेव म्हणतो, पण माझी आस तशीच राहिली, आम्हाला काला भेटला नाही. ब्रह्मदेवाला भेटला नाही, बरं ठीक आहे. इंद्राला नाही. दुर्लभत्व सांगतोय बरं, लक्षात घ्या. हळूहळू अभंगात मी बरोबर टच होणार आहे, सावध राहा. इंद्राला काला मिळाला नाही. नाही. इच्छा नव्हती का? काल्याची ये आसे देव जळी झाले माशे, पुसोनिया हसे टिरे सांगा ते हा. देव त्या काल्याच्या आशेने माशे झाले आणि त्या यमुनेच्या डोहामध्ये गेले. त्यांना वाटलं हे आशे तर काला देणार, मग ते माशे होऊन यमुनेमध्ये बसले. देवानं ओळखलं की हे देव माशे झालेत आणि आपल्या गोपाळांना सांगितलं, काला जो खाल्लेला आहे ना, हे भरलेले हात यमुनेत जाऊन धुवायचे नाही म्हणे, मागच्या शिटाला धुवून टाका, पुसून टाका. जायचं नाही, धुवायचा नाही. इंद्राला काला देवानं मिळू दिला. मग दुर्लभ आहे की नाही? ब्रह्मदेवाला मिळाला का? नाही. लब्धुम दुःशकम इति दुर्लभम. दुर्लभ शब्दाचा अर्थ आहे ज्याला मिळवणं ब्रह्मदेवाला कठीण जातं, अवघड आहे. इंद्राला मिळालं नाही. आजी ओस अमरावती काला पहावया येते, देव विसरते देह भाव आपुला. ओस झाली अमरावती, सगळे देव काला पाहण्यासाठी मृत्यू लोकात, पण काला मिळाला नाही. मग ब्रह्मदेवाला नाही, इंद्राला नाही. बरं जाऊ द्या म्हटले, स्वर्गात नाही, ब्रह्मलोकात नाही, वैकुंठात. वैकुंठी तो ऐसे नाही, कवल काही काल्याचे, कवल काही काल्याचे, कवल काही काल्याचे. वैकुंठी तो ऐसे नाही, कवल काही काल्याचे, कवल काही काल्याचे, कवल काही वैकुंठामध्ये सुद्धा नाही. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. विशेषः लाभ संता संगे, विशेषः लाभ संता संगे विशेषः लाभ. संता संगे विशेषः लाभ. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ. 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 विशेष लाभ संता संगे, विशेष लाभ संता संगे विशेषः लाभ. संता संगे विशेषः लाभ. वैकुंठामध्ये काला नाही म्हणजे दुर्लभ मानावं लागेल. स्वर्गात नाही, ब्रह्मलोकात नाही, ब्रह्मदेवाला नाही, वैकुंठात सुद्धा नाही, तिथं देव आहे, काला नाही. काला मग दुर्लभ आहे. ऐका बरं, का काला दुर्लभ आहे? आम्ही एवढं चिंतन तर नेहमीच करतो, पण आता हे ऐका की हा दुर्लभ का झाला, का दुर्लभ आहे? त्याचं कारण असं आहे, एखादी गोष्ट जेव्हा दुर्लभ असते त्याला मिळवणं कठीण आहे.
दुर्लभ आहे, तेव्हा त्याचे 3 कारणापैकी एक तरी कारण असलं पाहिजे. त्याची मुख्य 3 कारणं असतात. तिन्हीपैकी एकही असेल तर ती वस्तू मिळत नाही. कसं ऐका, एखादी वस्तू आहे मिळवायची पण देणाराच मिळत नाही, कोणी दिले नाही, देणारा मिळाला नाही तर ती वस्तू मिळत 1. 2, घेणारा जर नसेल तर वस्तू जवळ असून मिळत नाही. लक्षात ठेवा बरं. घेणारा जर पात्र नसेल, अधिकारी नसेल, तर वस्तू जवळ असली तरी, ज्ञानोबरायांनी उदाहरण दिलंय, ना तरी निदैवाच्या परिवरी लोह्या रुतलिया आहाती सहस्त्रवरी तेथ बैसोनी उपवासू करी का दरिद्रे जिये. दारिद्र्यानं जीवन जगतो. पूर्वजांनी तिथंच घरामध्ये खाली पुरून ठेवलेलं हात 2 हातावर काय आहे, निधान आहे, सोनं आहे, पण माहिती नाही. माहिती नसल्यामुळं जवळ असूनही प्राप्त होत नाही, दुर्लभ. म्हणून वस्तूच दुर्लभ आहे, मिळवणारा दुर्लभ आहे. एकतर देणारा भेटला नाही, घेणारा योग्य अधिकाराचा नसला पाहिजे, किंवा ती वस्तूच कुठंतरी अशी गुप्त असली पाहिजे की ती वस्तू मिळवणं आपल्याला तिथं वस्तूपर्यंत जाणं शक्य होत नाही. तिन्हीपैकी एक. मग ती वस्तू आम्हाला दुर्लभ होते. मग काला दुर्लभ आहे त्याची हे 3 कारण आहेत. देणारा मिळत नाही, घेणाऱ्याचा अधिकार नाही, आणि काला म्हणजे काय कळत नाही. विठाल वस्तूचं अज्ञान असेल, एक सिद्धांत आहे का, वस्तूचं अज्ञान असेल तर वस्तू जवळ असून अप्राप्त होते. जवळ असून कशी आहे, अप्राप्त आहे, मिळत नाही, दुर्लभ होते ती गोष्ट आपल्यासाठी. का, तिचं अज्ञान आहे म्हणून. एक जणाची पेन्सिल हरवली, लिहिता लिहिता त्यानं कानालाच अडकून ठेवली होती. कुठं अडकून ठेवली, कानालाच अडकून ठेवली पेन्सिल. आणि मग शोधायला लागला, पेन्सिल कुठं आहे, सापडत नाही, दिसत नाही, दिसत नाही. फिरतोय इकडं तिकडं, फिरतोय, पाहतोय, विचारतोय, मुलांना विचारतोय, बायकोला विचारतोय, अरे पेन्सिल हरवली, पेन्सिल कुठं आहे, पेन कुठं आहे माझा, पेन कुठं आहे. पत्नीनं बघितलं, म्हणे काय डोकं फिरलं काय, का आरशामध्ये बघा जरा जाऊन, कुठं आहे सापडेल लगेच. आरशात जाऊन पाहिलं, कानावर पेन ठेवलेला सापड. आतापर्यंत जवळ असूनही मिळाला नाही, का, त्याचं अज्ञान होतं म्हणून. ज्ञान झालं की जवळचीच वस्तू मिळते, प्राप्त होते. तसं काला आमच्या जवळच आहे, पण आम्हाला काल्याचा अर्थ कळत नाही, काल्याचं ज्ञान नाही, त्यामुळं काला आमच्यासाठी दुर्लभ आहे. 1. 2, काला देणारा कोण आहे तो मिळत नाही. काल्याचे वाटण्याचे, देण्याचे अधिकारी महाराज 2च सांगितलेत. काला एक तर देव देतो, नाही तर संत महात्मे देतात. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. रे नाम एक परमात्मा प्रसाद देतो आम्हाला, हा काला देतो. पंढरीनाथ प्रसाद देतो, देव काला देतो. आणि मग देव मिळवणं दुर्लभ, एवढं सोपं आहे का. काला पाहिजे तर देणारा पाहिजे. मग देणारा कोण आहे, देव. मग आधी देव भेटावं लागल, मग काला भेटतो. एवढा काला दुर्लभ आहे. लक्षात येत आहे. काला मिळवणं एवढं सोपं नाही, अगोदर देव मिळवा, कारण देणारा तोच आहे. देव भेटला तर काला भेटणार आहे. आणि देवाला मिळवणं एवढं सोपं आहे. सोन्याचे पर्वत करवती पाषाण, अवघे रानोरान कल्पतरू, परिया दुर्लभ विठोबाचे पाय, तेथे हे उपाय न सरती. पर्वत सोन्याचे करता येतील,
पाषाण दगड सोन्याशी करता येतील, तुकोबराय म्हणतात. रानोरान कल्पतरूच्या बागा निर्माण करता येतील. परिया दुर्लभ विठोबाचे पाय. पण देवाला मिळवणं एवढं सोपं नाही, अवघड आहे. मग देणारा देव तो मिळवणं अवघड आहे, म्हणून काला दुर्लभ. लक्षात येत आहे? देणारे दोघंच आहेत, त्यात एक देव आणि दुसरे देणारे. मग देव नाही भेटला तर किमान संत भेटावं लागतील, साधू सज्जन भक्त महात्मे भेटावे लागतील, कारण तेच काला देतात. कोण काला देतं? दुसरं कोण आहे? ज्ञानोबराय काला देतात. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज गोपाळाची लायावाटी. एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी. माझा ज्ञानराज, माझा ज्ञानराज गोपाळाची लायावाटी. माझा ज्ञानराज गोपाळांशी लाह्या वाटी. ज्ञानोबराय वाटतात. ज्ञानोबरायासारखे संत महात्मे काला देऊ शकतात. कुणालाही काला देण्याचा अधिकार नाही. कोण काला देऊ शकतो? तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर काढे. म्हणून काला वाटू एकमेका, म्हणून आम्ही काला वाटतो. कंठे धरिला कृष्णमणी अवघा जनी प्रकाश. कंठामध्ये कृष्णमणी ज्याने धारण केलाय आणि सर्व जगामध्ये कृष्ण प्रकाश ब्रह्म प्रकाश ज्याच्या अनुभूतीत उतरलाय तो काला देऊ शकतो. त्यांना संत म्हणतात. काला एक देव देऊ शकतो, दुसरे संत देऊ शकतात. मग देव मिळवणं अवघड आहे म्हणून काला दुर्लभ, आणि संत भेटणं तरी बहु अवघड आहे. असे संत भेटी तरी जगजेठी करुणा केली. अवघड आहे. संत महात्मा भेटणं सुद्धा अवघड आहे, कठीण आहे. मग काला दुर्लभ झाला, त्यामुळं काला दुर्लभ झाला. बरं ठीक आहे म्हटले, देवही भेटला, संतही भेटले. काला म्हणजे काय कळालं. पण काला घेण्याचा जर अधिकारच नसेल तर देव भेटून संत भेटून सुद्धा काला प्राप्त होत नाही. काला मिळवण्याचा अधिकारी आहे. वाल कोण कोण अधिकारी ते देवाच्या प्रसादे करारे भोजन. देवाचा प्रसाद म्हणजे काला. मग हा काला घेण्यासाठी अधिकारी पाहिजे. कोण कोण अधिकारी व्हाल? ऐका, अधिकार होऊन जर तुम्ही प्रवृत्त झालात तर देणारा देव पाहिजे, संत पाहिजेत, काला कळायला पाहिजे, तुम्ही अधिकारी पाहिजे. हे सगळ्या गोष्टी जुळून आल्या पाहिजे तेव्हा काला मिळतो. आणि हे सगळं जुळणं कठीण आहे म्हणून काला दुर्लभ. मग ठीक आहे महाराज, काला मिळवण्याचा अधिकार काय? महाराजांनी काला मिळवणाऱ्या त्या साधकाच्या ठिकाणी 5 प्रकारचा अधिकार अभंगात सांगितलाय. त्यापैकी 2 अधिकार अभंगाच्या पहिल्या चरणात आहेत. याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे. ओ याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे. यार तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे, याल तरी यारे लागे.
मला कोणी मिळवावा. त्याचे 2 अधिकार पहिल्या चरणात आहेत. याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. एक, लागून या. याल तरी या रे लागे म्हणजे लागून या, एकत्र या. हा, एकटे एकटे येऊ नका, वेगवेगळे येऊ नका. संघटन म्हणून सांगतोय. काला म्हणजे संघटन. काला पाहिजे असेल तुमच्यात संघटन पाहिजे. तुमच्यात विघटन झालं देव तुम्हाला काला देत नाही. पहिला अधिकार याल तरी या रे लागे, लागून या. महाराज फार अवघड आहे संघटन. पण संघटन झाल्याशिवाय आपल्यात बळ येत नाही. आपल्याकडं म्हण आहे ना, एकीचे बळ. एकदम एखादी आपण मोळी जर असेल, उचललेली मोळी आहे बांधलेली, तर ती अशी मोडू शकत नाही. पण एक एक काठी उचलली ती तर ती आपण काडी घेऊन मोडू शकतो. पण सगळ्या काड्या एकत्र झाल्या अशा मोठा मोळी बांधली त्या काड्यांचीच, एकदाच पुन्हा मोडत नाहीत. संघे शक्ती ही कलौ युगे. कलियुगामध्ये शक्ती हे संघात आहे. संघटन पाहिजे तर तुमच्यात शक्ती येते, सामर्थ्य येते. मग तुम्ही काही करू शकता. धर्माचं रक्षणही तुम्हीच करू शकता. मग आणि एकत्र आलात तर धर्म बुडवायचंही काम मग तुम्हीच करू शकता. कारण संघामध्ये काय येते? ताकद आहे महाराज, ताकद आहे. संघे शक्ती कलयुगे. म्हणून आपल्याकडं काय एक म्हण आहे, अजून एक म्हण, हम सब एक है आणि एक है तो सेफ है. विठाल विठाल. अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ. एकमेकाचा हे करू अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ. एकमेका धरू रोयास सुपंथ, अवघे धरू सुपंथ, अवघे धरू सुपंथ. अवघे धरू सुपंथ. या सुपंथाला आपण धरलं पाहिजे, इथं आलं पाहिजे. त्यासाठी संघटन आपलं असलं पाहिजे महाराज. अलीकडे फार शोकांतिक आहे. शेजारच्याच शेजारच्याला पाहवत नाही. आज लोक स्वतःच्या दुःखानं दुःखी नाहीत हो, दुसऱ्याच्या सुखानं दुःखी आहे. चेहराच पडतो महाराज. शेजारच्या बोरला पाणी लागलं याचं तोंड पडतं. काय कारण आहे हो? चांगलं आहे ना, चांगली गोष्ट आहे. कधीतरी तू बी जा, पाणी घेऊन ये, आनंद साजरा कर, सुखात सुख मान ना. असं दुष्ट प्रवृत्तीनं जीवन जगू नये महाराज. पेढे वाटायला जर आपल्याकडे एखादा आला, पेढे वाटतो, घ्या घ्या पेढे घ्या. काय झालं? लागला बरं का, मुलगा नोकरीला लागला, चांगलं झालं त्याचा, आता नोकरीला लागला. हा पेढा घेतो पण त्याला गोड लागत नाही, बळच खातो कसनुकी तोंड करून. याला आनंद वाटत नाही, वाईट वाटतं त्याला, सुख मानत नाही. लोक आज एकत्र येत नाहीत महाराज. कधीतरी वाटलं पाहिजे हे गाव माझं आहे, ह्या गावातले सगळे कोणाचे आहेत? माझे आहेत, असं वाटलं पाहिजे. हे राज्य माझं आहे, हा देश माझा आहे, असं जोपर्यंत तुम्हाला आत्मीयता वाटणार नाही तोपर्यंत देश, धर्म, समाज यांच्यामध्ये प्रगती होऊ शकत नाही. म्हणून माझी विनंती पुन्हा पुन्हा मी सांगतो, एकत्र या. आपण एकत्र आल्याशिवाय दुष्टांना आपण दुर्बळ करू शकत नाही. आपण आपली ताकद वाढवा. विठ्ठल विठ्ठल
महाराज असे काही लोक आहेत परमार्थामध्ये येऊन सुद्धा हे नियोजन करणारे लोक सुद्धा काय असे आहेत सर. कीर्तनासाठी आम्ही बाहेर जातो काय, त्यांना वाटतं महाराजांनी आपल्याच घरी यावं, दुसऱ्याच्या घरी जायचं नाही, कुणाच्या कुणाला जवळ येऊ द्यायचं, तेच हाताला धरणार घेऊ. इथलं नाही बरं सांगा, बाहेरचं सांगतोय. हे सुद्धा काय म्हणजे गावातल्यांना बाकीच्यांचा परिचयच होऊ द्यायचा नाही का महाराजांबरोबर, त्यांच्याकडे येऊ द्यायचं नाही का, त्यांना काही संगतीचा लाभ घेऊ द्यायचा नाही का, तुमचेच फक्त नावं घेऊ द्यायचे आहेत का, तुम्हालाच पुढं राहायचंय का. आमच्या सरांनी सुद्धा तरुणांना एकत्र यावर्षी केलं. ते म्हटले तरुणांनो आता आमचं काय वय झालं, एकत्र या बघा आता भविष्यात तुम्हाला चालवायचं आहे ते. अरे कधीतरी असं मन उदार करा, तरुणांना सोबत घ्या, सगळ्या बाकीच्यांना सोबत घ्या, गावाला सोबत घ्या, एकत्र चाला महाराज, तर परमार्थ केल्याचा फायदा आहे. तर तुम्ही वारकरी परमार्थिक आहात, नाहीतर तुमच्या परमार्थाला काडी लावा. विठाल म्हणून काल्याचा पहिला अधिकार आहे, लागी या, लागून या, एकत्र या, तर आजी देतो पोटभरी म्हणजे काला मिळणार आहे, नाही तर मिळणार नाही. परमार्थातला आनंद मिळणार नाही मग, नाही तर. आणि दुसरा अर्थ याल तरी या रे लागे, दुसरा अर्थ असा या रे पण काय लागे तरी या रे, असा अन्वय करा. लागे तरी आपण काय म्हणतो, तुम्हाला हे लागत असेल तर या, म्हणजे पाहिजे असेल तर, असा अर्थ. तुम्हाला परमार्थातलं सुख पाहिजेच असेल, हा आनंद पाहिजेच असेल, आणि हा आनंदच पाहिजे असेल तरच या, नाही तर उगा गर्दी करू नका परमार्थात येऊन. आम्हाला गर्दीचे लोक नको आहेत, आम्हाला दर्दीचे पाहिजे. इथं दर्दी महत्वाची आहे, जिज्ञासा महत्वाची आहे, तळमळ महत्वाची आहे. मला देव पाहिजे, मला समजून घ्यायचं आहे मी कोण आहे, आम्हाला ज्ञानेश्वरी समजून घ्यायची, आम्हाला गाथा समजून घ्यायचा आहे, मला अभंगाचा अर्थ आज ऐकायला मिळणार आहे गावात. काय महाराज कोकणातली लोक, आम्ही इकडं पलीकडं जातो कोकणामध्ये कीर्तनाला, ते लोक आत्ता परमार्थाला लागलेत, नाहीतर ते मासे मारण्यातच त्यांचं आयुष्य आतापर्यंत गेलं. आत्ता परमार्थाला लागले ते लोक, माळ घालतायत कोकणातली लोक. आमचे मित्र आहेत सोबत, काय श्रद्धेनं बसतात महाराज परमार्थी कीर्तन ऐकायला. त्यांना वाटतं आज काहीतरी नवीन अभंगाचा अर्थ ऐकायला मिळणार आहे, कीर्तन ऐकायला मिळणार आहे, असे श्रद्धेनं बसतात ऐकायला. अवघड सांगितलं तरी अशी आनंदानं उत्साहानं फ्रेश आंघोळ फिंगोळ करून असे नवीन कपडे घालून, पांढरे कपडे घालून असे येऊन बसतात आनंदानं उत्साहानं. कळत नाही तरी ऐकतात. तळमळ आहे, जिज्ञासा आहे, याला म्हणायचं याल तरी या रे लागे. त्यांना लागतंय ते पाहिजे, मग पाहिजे असेल तर या, इथं येऊन उगा गर्दी करू नका. याला म्हणायचं तीव्र जिज्ञासा. स्वामी रामकृष्ण परमहंस यांचं उदाहरण सांगितलं जातं. रामकृष्ण हे काली मातेचे उपासक होते. एका शिळेवर बसून देवीची प्रतीक्षा करायचे, साधना करायचे, उपासना करायचे. आकाशामध्ये काळे काळे ढग आले की त्या मेघांकडे बघून रामकृष्णांनी म्हणावं, आई अशीच तू दिसतेस, कधी मला भेटशील, डोळ्यातून अश्रूच्या धारा याव्या. चरित्रात असं वर्णन आहे, ते ज्या शिळेवर बसून वाट पाहत होते आपल्या उपास्य देवतेची, ते शिळा शेवाळली, इतके अश्रू त्यांच्या नेत्रातून पडत होते. शेवाळली ती शिळा. आमचे गुरुजी म्हणत असतात, रामकृष्ण परमहंस ज्या शिळेवर बसून साधना करत होते, तपश्चर्या करत होते, देवीची वाट बघत होते, ती शिळा जर त्यांच्या अश्रूंच्या पाण्याने शेवाळली असेल तर किती रडत असतील ते, त्यांची तळमळ काय असेल. आमच्या डोळ्यातून आजपर्यंत कधीतरी देव भेटावा म्हणून एक अश्रूचा ठिपूस तरी आलाय का? आम्ही मुलांसाठी कितीदा रडलो, आम्ही आमच्या स्वतःसाठी कितीतरी वेळा रडलो. आम्ही मला हे असं का, माझं का चांगलं होत नाही. आपण स्वतःसाठी रडतो, आपण मुलांसाठी रडतो, दुसऱ्यासाठी. पण कधीतरी आपल्याला असं वाटलं का की मला देव का नाही भेटत? नाहीतर हे मानवी देह माझा गेला ना, पुन्हा संधी नाही आहे, पुन्हा कुठल्या जन्मात मला हे परमार्थ घडणार आहे का? पुन्हा कधी देव मला मिळवता येईल का? ही पात्रता या देहातच आहे आणि मी त्या देवाला तर मिळवलं नाही, आता कधी भेटेल? कधीतरी आपल्याला अश्रू आले का महाराज? तुकोबराय म्हणतात, जीवना वेगळी मासुळी
तैसा तुका तळमळी. लक्षात घ्या, विस्तार करायला वेळ नाही, पण जोपर्यंत अशी तळमळ देवाच्या प्राप्तीची लागत नाही ना, तोपर्यंत आम्हाला काला मिळत नाही. याला म्हणायचं याल तरी या रे लागे. हेच तुम्हाला पाहिजे असेल तर या. अशी तीव्र जिज्ञासा असेल, तीव्र तळमळ असेल, मला हे मिळावं, हेच मिळावं, तर या, नाही तर येऊ नका. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगत असतात. एकाने तपश्चर्या केली देव भेटावं म्हणून, साधना केली, तप केलं, देव आले. म्हटले माग बाबा, काय मागायचंय माग. आता देव म्हणतायत माग म्हणल्यावर त्यानं विचार केला, काय मागावं, काय मागावं. पैसा आहे, सत्ता आहे, सगळं आहेच आहे आपल्याकडे. पण कीर्तनामध्ये त्यानं ऐकलं होतं मोक्ष मिळवला पाहिजे. देवा मोक्ष पाहिजे, मुक्ती पाहिजे मला, दुसरं काही नको, सगळं आहे माझ्याकडं, तृप्त आहे माझ्या संसारात मी, मला मुक्ती पाहिजे. लक्ष देऊन ऐका बरं. आमचे दृष्टांत कधी वळण घेतात सांगता येत नाही. इथपर्यंत तुम्हाला गोड वाटायला ना, आता पुढचं ऐका. मला मोक्ष पाहिजे, काय नको देवा, दुसरं काय नको, मोक्षच पाहिजे. पुन्हा पुन्हा असं म्हणायला लागला. देवाला वाटलं थोडी परीक्षा बघू, याला मोक्षच पाहिजे का नाही पाहिजे, तळमळ आहे का नाही, थोडा अधिकार आहे का नाही बघू, पात्रता बघू. आणि म्हणून देवानं म्हटले, हे बघ तुला मोक्ष देतो, आत्ता देतो, पण तुझ्याकडं 2 विकल्प आहेत. तुला जर आत्ताच मोक्ष पाहिजे असेल तर देतो, पण तुझ्या अंगाला कोड फुटेल, अंगातून पू वाहील, तुझ्या जवळ कोणी येणार नाही, माशा बसतील, त्रास होईल, शारीरिक त्रास होईल. हां, मोक्ष देतो. आत्ता पाहिजे असेल तर मग असा मोक्ष मिळेल. आणि दुसरा विकल्प असा, दम्मानी मोक्ष जर पाहिजे असेल, दम्मानी, तर मग हे असा काही रोग वगैरे होणार नाही, काय नाही, आपला संसार करत करत तुला आयुष्याच्या शेवटी मग मृत्यूच्या वेळी येऊन मोक्ष देतो, पण असा मग त्रास वगैरे काही होणार नाही. पण एवढंच आहे, आत्ताच मोक्ष मग भेटणार नाही, मृत्यूच्या वेळी येऊन तुला मी देईन. मग सांग, तुला आत्ताच मोक्ष पाहिजे का जरा दम्मानं पाहिजे? तुम्हाला काय वाटतंय, काय म्हणाला असं? तो म्हणाला, देवा एवढी घाई कोणाला पडली, जरा दम्मानी मोक्ष दिला तरी. हां, मग देव म्हणतो तू मोक्षाचा अधिकारी नाही. म्हणजे लागे तरी या, अर्थ समजताय ना? हेच लागत असेल तुम्हाला, मोक्षच पाहिजे असेल, हा आनंदच पाहिजे असेल, हा काल्याचा प्रसादच पाहिजे असेल, दुसरं काही नकोच असेल, अशी तीव्र जिज्ञासा असेल तरच या. विठ्ठल विठ्ठल ऐका, मग 2 अधिकार झाले. लागे या, एकत्र या, एक अधिकार. जो एकत्र येतो त्याला काला मिळतो. 2 लागे तरी या, म्हणजे हेच पाहिजे असेल तर या, अशी अनन्य निष्ठा पाहिजे तर या, दुसरा अधिकार झाला. आणि तिसरा अधिकार आहे अवघे माझ्या मागे मागे. काला पाहिजे असेल तर काला देणारा जो देव आहे त्याच्याच मागं जावं लागेल. जगाच्या मागं गेले, जीवाच्या मागं गेले, जडाच्या मागं गेले, संसाराच्या मागं गेले, काला भेटत नाही. काला पाहिजे असेल, प्रसाद पाहिजे असेल तर देवाच्याच मागं जावं लागतं. हा सर्वात महत्त्वाचा अधिकार आहे महाराज. आम्ही कुणाच्या मागं जातोय विचार करा. कुणाच्या मागं जातोय? ज्याच्या मागं जातोय आणि आपल्या पुढं जो आहे की ज्याच्या मागं आम्ही जातोय त्याला काय कळतंय, त्याचा काहीतरी विचार करा. चिकित्सक बना. स्वामी विवेकानंद आपल्या गुरूंची परीक्षा घेत होते. जोपर्यंत त्यांना पूर्णपणे विश्वास बसत नव्हता की हे रामकृष्ण योग्य आहेत, पात्र आहेत, ते गुरु मानाय तयार नव्हते. वारंवार परीक्षा बघायची. कुणाची? गुरुची. रामकृष्ण परमहंस पैशाला स्पर्श करीत नव्हते. त्याने साधना अशी केली होती, हातामध्ये नाणं घ्यावं पैशाचं आणि एका हातात माती घ्यावी आणि म्हणायचे, हे नाणं मातीच आहे आणि माती नाणंच आहे, हे दोन्ही माती एकच आहे, हे सोनंही मातीच आहे, ही माती मातीच आहे, हे दोन्ही मातीच आहे म्हणावून फेकून द्यावं नदीमध्ये. अशी साधना आयुष्यभर केलेली. आणि मग त्यांनी त्या सोन्याला पैशाला स्पर्श करायचा नाही ठरवलेलं, स्पर्श करत नव्हते. रामकृष्ण एक वेळेस झोपलेले असताना विवेकानंदांनी खिशातले पैसे एक नाणं काढलं
आणि असा हात पडला होता झोपेमध्ये. घोरतायत रामकृष्ण आणि हातावर ते पैशाचं नाणं ठेवलं. पैशाचं नाणं हातावर ठेवलंय, असा उलटा हात झाला. झोपलेल्या अवस्थेत जयाचे चोखटे मानशी, मी होऊन असे क्षेत्र संन्यासी, जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा. तो साधक झोपला तरी वैराग्य त्याची उपासना करत. याचं हे उदाहरण. हात असा उलटा पडायचा महाराज, याला वैराग्य म्हणतात, याला अधिकार म्हणतात. पण तात्पर्य हे सांगायचं आहे, अशी अनेक वेळा गुरूंची परीक्षा घेतली. कोणी? विवेकानंदाने. पाणी पिवो छान के और गुरु करो पहचान के. अगोदर गुरुची पहचान. आपण ज्यांच्या हाताने माळ घालतोय ते कोण आहेत, ज्यांच्याकडून दीक्षा घेतोय, ज्यांना आपण गुरु म्हणतोय, ज्यांच्या हातामध्ये आपलं आयुष्य आपण देतोय, की ज्यांचा उपदेश आपण घेणार आहेत आणि त्यानुसार आपलं जीवन जगणार आहेत, म्हणजे आपलं आयुष्य त्यांच्या हातातच देणं आहे. जसं पत्नी, ती स्त्री एखादी आपल्या पतीच्या ताब्यात आपलं जीवन देते ना, तसं एखादा शिष्य गुरुच्या ताब्यात आपलं जीवन देत असतो. म्हणून स्त्री जशी पती करताना त्याची ओळख पटवून घेते, योग्य स्थळ पाहतात, शोध घेतात, हा योग्य आहे का, तसं गुरु पाहताना सुद्धा योग्य आहे का पहा आणि मग त्याच्या मागं जा. नाही तर 70-75 वर्ष मागं राहायचं आणि मग म्हणायचं की गुरु गेले कुठं? जेलमध्ये. विरणाई साकोडी त्याची तुका लोटांगडी, त्याची तुका लोटांगडी, त्याची तुका लोटांगडी. विरणाई साकोडी टाकी तुका लोटांगणी, ओ टाकी तुका लोटांगणी, टाकी तुका लोटांगणी. हो, विरळायसा कोणी तुका त्याशी लोटांगणी. एखादा असा कोणीतरी विरळा असतो, अधिकारी असतो. सगळे अधिकारी नसतात. कोण अधिकारी विरळा? देवाच्या मागं जातो तो. देवाच्या मागं जा, योग्य गुरुच्या मागं जा. मार्ग पुढीलांशी चालता न कळे, मागीलांनी डोळे उघडावे. पुढच्यालाच मार्ग माहिती नाही, रस्ता माहीत नाही, त्याच्या मागं आपण गेल्यावर आपण योग्य ठिकाणी पोहोचणार आहे का महाराज? नाही पोहोचणार. म्हणून कुणाच्या मागं जावं हे कळालं पाहिजे. एकतर मार्ग दावूनी गेले आधी, तेणेची पंथे चालू जाता, न पडे गुंता कोठे काही. एक साधूच्या मागं जा, संतांच्या मागं जा, की ज्यांना ब्रह्मानुभव प्राप्त झाला आहे अशा साधूच्या मागं जा, किंवा देवाच्याच मागं जा. जीवाच्या मागं जाण्यात मजा नाही. जडाच्या संसाराच्या मागं जाऊ नका, विषयांच्या मागं जाऊ नका, भटकू नका. अवघे माझ्या मागे मागे, माझ्या मागे या तर तुम्हाला काला मिळेल, असा काल्याचा अधिकार सांगतायत. आणि असं जर माझ्याच मागं आलात, लागून आलात आणि हेच पाहिजे म्हणून आलात तर आजी आजी देव भरे, आजी देतो पोट भरे, आजी देतो पोट भरी, 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 आजी देतो पोट भरी. आज देतो पोट भरी, पुरे मनाला तो भरी, आज देतो पोट भरी, पुरे मनाला तो भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी.
भरी. आज मी तुम्हाला पोटभर देतो, हा प्रसाद देतो. आश्वासन परमात्म्यानं दिलेलं इथं. आज देतो, अजून दिलं नाही पण देईन. आज मी तुम्हाला पोट भरून देतो. हे आश्वासन एखाद्या मंत्र्यानं दिलेलं नाहीये ना. हे आश्वासन कोणी दिलंय? देवाचं आश्वासन आहे. हे आश्वासन फक्त आश्वासित करण्यासाठीच नसतं, बदलण्यासाठी नाही. पुरे म्हणाल तोवरी. जोपर्यंत तुम्ही पुरे म्हणत नाहीत तोपर्यंत तुम्हाला मी आज पोट भरून देतो. पण हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. येत असताना ऐका, हळूहळू या, हळूहळू चाला. एकदम घाई गडबड करू नका, हळूहळू चालत या. पायी मोठ्यानं वाजू देऊ नका. चोरी करायची ना, लक्षात घ्या बरं. या संसारामध्येच परमात्मा दडलेला आहे. मग संसारामध्ये असलेला फलकट तो संसार येथ सार, त्या परमात्म्याला जाऊन घ्यायचं आहे. तो प्रसाद घ्यायचा आहे, ते सार ग्रहण करायचं आहे. तर मग मायेला इकडं कळू दिलं नाही पाहिजे. नाही तर माया काय करेल? प्रतिबंध करेल, आडवी येईल. मायेला न कळू देता, मायेच्या वशीभूत न होता, विकारांच्या अधीन न होता हळूहळू चालत साधना करत करत गेलं पाहिजे. घाई गडबड करायची नाही परमार्थात. लोक म्हणतात 60 वर्ष झालं चातुर्मास करतो, परमार्थ करतो, मला अनुभव नाही आला. अरे कसा येईल? बहुनाम जन्मना म्हणते ज्ञानवान माम. अरे अनेक जन्म जावे लागतात परमार्थ करता करता. मागे बहुता जन्मी हेची करीता आलो आम्ही. तुका म्हणे याशी नसले तातडी. तातडी चालत नाही महाराज. हळूहळू परमार्थ करीत राहावा लागतो. अंतकरणाचा अधिकार उंचावत राहावं लागतं. कोणी कोणाशी न बोला. एकमेकाला बोलू नका, घाई गडबड करू नका. बोलू नका म्हणजे काय? मी एवढ्या माळी जपल्या, काय सांगायची गरज आहे? मी रोज 108 माळी जपतो सांगतात. परवा मी एक कीर्तन करून आलो तिकडून. कीर्तन झाल्यावर एक मनुष्य भेटला आणि मला सांगायला लागला, महाराज आळंदीत आपण एक पंगत घातली. म्हणलं ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, आनंद आहे, अन्नदान केलं पाहिजे, तुम्हाला भरपूर पुण्य लागलं असेल, खूप चांगली गोष्ट आहे. बस झालं ना, एकदा सांगितलं. खरं तर एकदाही सांगू नये, काय गरज आहे सांगायची. पण एकदा सांगून त्याचं भागलं नाही. कमीत कमी 10-15 वेळेस त्यानं कीर्तन झाल्यावर एकच, महाराज तुमची भेट घेतली असती पण मोठी पंगत घातली हो, तुम्हाला बोलवलं असतं महाराज, काय पंगत घातली. सारखं मुखात तेच. वारीतली पंगत होती महाराज, कमी लोक नाही, 4-5 पंक्ती उठल्या तरी अन्न संपलं नाही, एवढी पंगत घातली महाराज. तुम्हाला बोलवलं असतं महाराज. आणि बरं झालं बोलवलं नाही. सारखं 15-1 वेळा होऊन गेलं. तिथं मुक्काम पडला, कारण सकाळी आलोय मी, काल निघालो. मग रात्री मुक्काम, सकाळी पुन्हा चहा पिण्यासाठी म्हणजे दुधासाठी मला बोलवलं. थोडंसं दूध घेतलं. पुन्हा सकाळी 25 वेळा तरी तो माणूस तेच पुन्हा पुन्हा, महाराज पंगत लय मोठी घातली आपण. याला म्हणायचं कोणी कोणाशी न बोला. जर बोलले पुण्य मिळत नाही. ज्ञानोबरायांनी दान केल्याचं पुण्य कधी मिळतं त्याचं वर्म सांगितलंय. शेतकऱ्याचं उदाहरण दिलंय. तो पेरणी करतो आणि ते बीज झाकत असतो तर ते उगवतं. नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले, तैशे दान निपजले झाकी पुण्य. जसा शेतकरी पेरलेलं झाकून टाकतो तर ते बी उगवतंय, तसं केलेलं दान झाकून ठेवावं. आपलं कोणी नाव घ्यावं, माझी वर्गणी जमा झाली का नाही, माझं ते नाव आलंय की नाही, माझं फरशीवरच नाव लिहा, माझं नावच द्या सभामंडपाला, असं जर वाटत असेल तर मग दान करूनही ज्ञानोबराय म्हणतात ते मग पाखरं फिकरं येऊन ते बी जसं खाऊन घेतात, ते उगवत नाही. तसं हे पुण्य मग असंच जातं, विखुरतं. त्याला ते पुण्य खाली शिल्लक राहत. परमार्थ करावा पण बोलून दाखवू नका. बोलण्याचा सांगण्याचा परमार्थ नाही, अनुभवाचा आहे. मला मुक्त व्हायचं आहे, सांगून काय उपयोग आहे त्याचा. म्हणून कोणी कोणाशी न बोला. तुका म्हणे सांडा घाटे तेणे नका भरू पोटे. आणि संसारातलं असार जे आहे, विषयाचा रस, ते ताक म्हणजे विषयाचा रस, शब्द स्पर्श रूप रस गंध, हे घेऊ नका. सांडा, त्याचा त्याग करा. त्याचा त्याग केल्याशिवाय तुम्हाला हा शुद्ध पवित्र ब्रह्मरस प्राप्त होणार नाही. तेणे नका भरू पोटे, त्यानं पोट भरत बसू नका.
नाहीतर तुम्हाला याची चव लागणार नाही. ऐका, एक दृष्टांत सांगतो. आमचे गुरुजी सांगत असतात, राजहंस मानसरोवरावर निघाले. राजहंसांचा थवा मानसरोवरावर मोत्याचा चारा खाण्यासाठी ते निघाले. त्यांचा थवा निघाला. कावळ्यांनी मध्ये अडवलं. कावळे म्हणाले, रामकृष्ण हरी, जय हरी, जय हरी. राजहंसांना म्हणे, जय हरी, रामकृष्ण हरी बोला. असे कधी कधी कावळे भेटतात आम्हाला. म्हणे कुठं निघाले? म्हणे मानसरोवरावर. कशासाठी? मोत्याचा चारा खाण्यासाठी. काय असतो? लय गोड असतो. काय? मोत्याचा चारा. राजहंसा चारा मोती याचा. मोत्याचा चारा खातो राजहंस. निघालो. कावळे म्हटले, आम्हाला मिळेल का? अरे सगळ्यासाठी आहे, चला. यायचं असेल तर चला. याल तरी या रे अवघे माझ्या आजी देतो पुरे म्हणाल हळूहळू कोणी कोणाशी. चला 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 सगळे चला, तुम्हाला पोट भरून आज चारा देतो. कोण म्हणाले? बगळे नाही हो, कावळे कावळे. राजहंस म्हणाले. कोणाला म्हणाले? कावळ्यांना. हा, जागे आहेत. आणि निघाले मग कावळे. त्याच्यामध्ये एक म्हातारा कावळा महाराज. लई म्हातारे काय काय आगाव. आयुष्य संपत आलंय तरी त्यांचे ते काय खोड्या संपत नाहीत. याची वळवळ. एक म्हातारा कावळा, त्याला डोम कावळा म्हणतात. त्याला काय म्हणतात? डोम कावळा. ते कावळा म्हातारा म्हणायला लागला, अरे पोरांनो कुठं चाललात? मानसरोवर. ते काही जवळ आहे का? कुठं? तिकडं ते चीनच्या सीमेवर तिकडं. आणि मानसरोवरावर जायचं, इतक्या लांब जायचं. थोडी शिदोरी घेऊन जा, बरोबर डब्बा बरोबर घेऊन जा. मग कावळ्याचा डबा, आता कावळ्यांचा डबा काय असेल? काय चपाती भाजी वरण भात हे? नाही 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 नाही, मला सकाळी सकाळी त्यांचं ताजं ताजं असते. सकाळी सकाळी ते काय करतात? नाश्ता बरोबर त्यांनी घेतला डबा. काय? विष्ठेच्या गोळ्या बनवल्या अशा बारीक बारीक, आणि बरोबर कावळ्याचं खाद्य ते. ते कावळ्यानं त्या विष्ठेच्या गोळ्या घेतल्या, तोंडामध्ये चोचीमध्ये ठेवल्या सगळ्यांनी. ते शिदोरी घेतली, बरोबर निघाले. कुठं? मानसरोवरला पोहोचले. पोहोचल्याबरोबर त्या राजहंसांनी झडप मारली, खाली गेले आणि ती मोत्याचा चारा त्या मानसरोवरातला वेचून खायला लागले. कोण? राजहंस. हा हा, काय आनंद, काय आनंद आहे, काय चारा गोड लागतोय. एकमेकाला बोलतायत, काय सांगू झाले काहीची या बाही, आनंदाचे डोही आनंद तरंग. लक्षात घ्या बरं, हे राजहंस म्हणजे संत आहेत. मोत्याचा चारा म्हणजे ब्रह्मरस आहे, आनंद आहे. हे सेवन करायला, सेवितो हा रस वाटितो अनेका. पण हे अनेक कावळे असतील तर जमत नाही. लक्षात घ्या बरं. मग त्या कावळ्यांनी विचार केला, लय गोड म्हणालेत, खाऊन बघू. ते मोत्याचा चारा चोचीत घेतला आणि खायला बघालेत. यांना ते काय गोडच लागना. कोणाला? कावळ्याला कसं गोड लागन? कावळे एकमेकाला, अरे तुला गोड लागतंय का? हा दुसरा म्हणला, नाही मला तर काय गोड लागत नाही. त्याला विचारून बघ बरं. तो म्हणतो, मलाही गोड लागत नाही रे. कुणालाच गोडच लागना ते मोत्याचा चारा. ते सगळे मिळून राजहंसाकडे गेले आणि विचारलं, महाराज तुम्ही तर म्हणता फार गोड आहे गोड आहे हा चारा, आम्हाला तर काय गोड लागत नाही. आमचं नेहमीचं असतंय तसंच लागालंय, काय वेगळं काय वाटत नाही. मग तो राजहंस म्हणला, कर बरं, काय खातोस बघू दे मला. कावळ्यानं अशी चोच वर केली आणि दाखवलं काय खातोय. तर मध्ये विष्ठेच्या गोळ्या आणि त्याच्याबरोबर राजहंस ते मोत्याचा चारा, आणि सोबत काय? नेहमीचा आपल्या विष्ठेच्या गोळ्या अडकलेल्या तोंडामध्ये, तो तसंच. मग राजहंस म्हणले, अरे मोत्याचा चारा खायला आला तर त्या गोळ्या तशाच ठेवल्यात चोचीत, त्या काढून टाका, त्याच्याशिवाय मोत्याच्या चाऱ्याची चव लागणार नाही. आणि मग त्यांनी जेव्हा त्या विष्ठेच्या गोळ्या काढल्या आणि चारा खाल्ला तेव्हा चव आली. लक्षात येतंय? तसं ब्रह्मरस जर पाहिजे असेल, ब्रह्मानंद परमात्मा सुख जर पाहिजेच असेल, भक्ती रस पाहिजे असेल, तो आनंदच परमार्थातला पाहिजे असेल, तर विषयाच्या गोळ्या पहिल्या थुकून टाका, बाहेर काढा. तेणे नका भरू पोटे. विषयाच्या गोळ्या जोपर्यंत बाहेर काढणार नाहीत तुम्ही, तोपर्यंत भक्तिरस हा रस आनंदाचा लाटा उसळती, हा आनंद तुम्हाला प्राप्त होणार नाही. म्हणून हा ब्रह्मरस रूपी काला पाहिजे असेल तर तेणे नका भरू पोटे. हा सर्व अधिकार आहे महाराज. देवाच्या मागं जा, एकत्र जा, हेच पाहिजे म्हणून जा. 3
हळूहळू चाला. 4 हळूहळू परमार्थ करा. 5 परमार्थ केलेला कोणाला सांगू नका. कोणी कोणाशी न बोला. आणि तुका म्हणे सांडा घाटे विषय सोडून द्या. तेणे नका भरू पोटे. विषयाचा त्याग करा. त्याच्याशिवाय ब्रह्मरसाची चव तुम्हाला लागणार नाही. असा हा काल्याचा पूर्ण अधिकार साधकाचा तुकोबरा यांनी या अभंगामध्ये सांगितलाय. असा अधिकार संपन्न आपण व्हावं, अधिकार मिळवावा, असा आपण आधी व्हावं. आणि मग देव आणि संत काला देण्यासाठीच बसलेत. ते काय आपल्यापासून दूर नाहीत. आपलं पात्र आपण अधिकाराचं बनवलं की संत महात्मे देण्यासाठी तयार आहेत. तेव्हा आता काला हा आपण ग्रहण करणार आहेत. हा अधिकार आपल्या सगळ्यांना हा प्राप्त झालेला आहे असं आपण समजूया. आणि मग आता काल्यास थोडंसं चिंतन करू. विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई कवलदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान की विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई रखुमाई. ऐका, थोडंसं चिंतन. आपला वेळ कमी राहिलाय. भगवंताने सगळ्या गोपाळांना एकत्र केलं, पाहिलं. अरे गोपाळांना तुमची तब्येत खराब दिसते, काही खाता पिता की नाही? म्हणे खातो. काय लोणी वगैरे खाता की नाही? अरे देवा, लोणी वगैरे म्हणले दूध डेअरीला, तुम्हाला ताक आमच्या डेअरीला. बस ताकच आहे, दुसरं काय नाही आम्हाला. आमचं तिकडं मथुरेच्या जातं म्हणे सगळं डेअरीला. मग काय करावं? आपल्या हक्काचं जेव्हा मिळत नाही तेव्हा चोरून घ्यावं लागतं. मग त्याला काही दोष लागत नाही. आणि विषय खाण्यापिण्याचा चाललाय बरं, फक्त खाण्यापिण्याचा विषय चाललाय. खाण्यापिण्याची वस्तू आपले घरची माणसं जर देत नसतील तर पोरांनी मग चोरून खायला काय अडचण आहे? खाऊ घालत नसते, खाऊ घालाय पाहिजे. आधी पोरं तृप्त करायचे, मग बाहेर आहे. पण देत नसतील तर मग पोरांनी चोरून खा, काही अडचण नाही, दोष नाही. हे देवानं सांगितलंय तेव्हा त्या काळात. म्हणले या आलं तरी या रे लागे, या माझ्या मागे या. आज तुम्हाला पोट भरून मी देतो, सार देतो, प्रसाद देतो, काला देतो, माझ्या मागे या. निघाले, मग चोऱ्या करायला लागले. परमात्मा कधीपासून चोऱ्या करत होते माहिती आहे? रांगायला लागले तेव्हापासून. रांगत रंगने चोरीत लोणी, रांगत रंगने चोरीत लोणी, रावणी धरती गवळणी गवळणी हो, बांधिती चरणी देती गाराणी, चरणी देती गाराणी, यशोदे साजनी मल मिळवा केले साजनी. कृष्ण परतनी माते लावा, कृष्ण परतनी माते लावा. परतनी माते लावा. रांगत रंगनी चोरीत लोणी, धावणी हरिती गवळणी,
बांधेती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध बक्षुने तमाळ निळे नवल केले साजनी कृष्ण आळीवा आळीवा परतुनी माते दावा. रांगता रांगता देव चोरी करायला लागले. कसं रांगत होते त्याचंही वर्णन आहे. तळवे तळ हात तळात टेकीत तळवे तळ हात तळात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत हात तळ हात टेकीत तळ तळ हात तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगणे रंगणात तुम्या देखिला सये डाव्या गुडघ्याने रांगत. डाव्या गुडघ्याने परमात्मा रांगायला लागले. रांगता रांगता हळूहळू मोठे झाले, थोडे चालायला लागले. गोपाळांना एकत्र केलं आणि एक संघटना बनवली. देवाला सुद्धा संघटना बनवावं लागली. अखिल गोकुळवासी चौर्य संघटना अध्यक्ष कृष्णा महाराज. आज जांभूळकर करूया आपण. अखिल जांभूळवासी चौर्य संघटना म्हणजे सप्ताह कमिटी. आपण सगळे अध्यक्ष मी व्हायला तयार आहे, काय अडचण नाही. आणि म्हटले चला आपल्या हक्काचं खाऊया. एकत्र घेतलं. म्हणे देवा अरे चोरी करायला चाललो, असं मोकळंच काय खेळायला नाही चाललो. सोबत काय घ्यायचं? हा घ्यावं लागेल. काय घ्यायचं आहे? घ्यारे सामुग्री चोखट खडे सराटे काठ्या नीट खडे सराटे काठ्या नीट खडे सराटे काठ्या नीट घ्यारे सामुग्री चोखट खडे सराटे काठ्या नीट खडे सराटे काठ्या नीट खडे सराटे काठ्या सोबत काठ्या घ्या, सराटे घ्या आणि वस्त्रगाळ माती सोबत घ्या. 3 सामग्री सांगितले. एवढं सोबत घ्या. आणि देवा काठी कशाला? अरे आपली हाईट काय एवढी थोडीच आहे, आपण लहान आहे, मडकं वर आहे, काठीनंच फोडावं लागणार आहे ना. काठीनं फोडायचं आहे, बघायचं आहे भरलेलं आहे का कसं आहे. खडे वगैरे सोबत घेतले. खडा टाकून आधी बघायचा कसं ठणकून वाजतं का ढपकून वाजतं. पुन्हा काठीनं फोडायचं, काठी लागणार. ठीक आहे म्हटले, काठी घेतली. पण मग देवा हे सराटे कशाला? काठी कुठे लागत? आणि काट्याशिवाय तर जमत नाही का? काटा काढायचा म्हणल्यावर काटे लागतातच. चोरी करणं म्हणजे काटाच काढणं आहे ना महाराज. काटे घेतले कशाला? म्हणे जर एखादी गवळण उठली आपल्या मागं लागली तर हे सराटे टाकून द्यायचे. ते सराट्याचे काटे त्याचे त्याला 2 काटे असतात, एक आडवा आणि एक सरळ. सरळ चालला तर सरळ, वाकडा आला तर वाकडा. कसाही पडू तो काटा, त्याच्यावर पाय पडला की ते काटा बुडल्याशिवाय पायात राहत. काटा तो पायात रुतणारच. सराटे घेतले. बरं ठीक आहे म्हणे सराटे टाकू आपण. पण ती गवळण गोपी जर चप्पल घालून आली तर मग काय करायचं? मग ही माती कशाला घेतली? म्हणे वस्त्रगाळ माती बारीक बारीक, या डोळ्यात टाकायची माती पळून जायचा. आपण देवा चष्मा घालून आली तर? देव म्हटले चष्मे कलयुगात, अजून चष्म्याची गरज पडत नाही. त्या काळात चष्मेच नव्हते. मग ही माती सराटे काटे काट्या सगळे त्या ठिकाणी ते घेतलेलं आहे सामग्री. आणि चोऱ्या करण्यासाठी परमात्मा निघाले. एका एका घरात जायचं आणि त्या गोपीला आधी सावध करायचं आदल्या दिवशी. तुझ्या घरी उद्या आम्ही येणार आहेत, चोरी करणार आहेत. चोऱ्या करायला लागले. लोणी चोरायचे, सगळी नासधूस करायचे, पुन्हा निघून जायचे. जाता जाता गुपचूप चोरी करून जावं ना. जाता जाता काय करायचे? त्या गवळणीच्या तोंडाला त्या सून जे असायचे त्या सुनेच्या तोंडाला ते लोणी दूध लावायचे, निघून जायचे.
सकाळी सासूबाई उठली, सगळे नासधूस झाली. कोणी खाल्लं लोणी? पाहिलं सोनबाईचं तोंड भरलेलं दिसालंय. ते सुनेबरोबरच भांडणं व्हायचे. मग त्या धावत यायच्या यशोदेकडं, गाऱ्हाणं करायच्या. रात्री येतो, चोरी करतो, आमच्या सुनेंच्या तोंडाला लावून जातो, आमचे भांडणं लावून देतो. एक 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 गारणं सांगायला लागले. एक जण म्हणली, पहिली आली धावत, याने ग बाई काय केली मात, मुखासी मुखचुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. वयच काय होतं महाराज कृष्णाचं, 7-8 वर्षाचं. वेगवेगळ्या प्रकारच्या खोड्या त्या गवळणी सांगायला लागल्या. एक जण तर म्हणली, अगं चोरी केली तर केली, नासधूसही केली. बरं नासधूस करून जावं ना, काय केलं त्यानं? दाढीचे माझ्या वेणीची गाठ मारली, निघून गेला. तिसरी आली धावोनी, याने ग बाई काय केली करणे. तिसरी आली धावोनी, याने ग बाई केली काय करणे. पतीची दाढी माझी वेणी, रोहीची गाठ बांधून. पतीची दाढी माझी वेणी, गाठ बांधली. गाठ बाई कोणाशी सुटेना, गाठ बाई कोणाशी सुटेना. यशोदे बाळ तुझा गुटभर सोसू धिंगाणा. यशोदे बाळ तुझा बाणा, गुटभर सोसू धिंगाणा. आता गवळणीनं म्हणल्यावर आपल्याला माग म्हणता येत असते वय. साक्षात गवळणच गारानं सांगायला आली महाराज. यशोदे बाळ तुझा काना, कोठवरी सोसू दे. रात्री येतो आमुच्या घरा, रात्रीच येतो. दारी झोपला होता म्हातारं झोपलं होतं दारामध्ये. चोरी केली ते केली. एक गाडगं उचललं आणि टाकलं डोसक्यात म्हाताऱ्याच्या. कसं जिवंत राहील सांग बरं यशोदे, असल्या खोड्या करताय. संध्याकाळच्या वेळेला दूध काढायला आम्ही जातोय, वासरं सोडून देतोय. दूध आम्हाला काही शिल्लक राहत नाही, ते वासरं सोडून देतोय. सकाळी सकाळी कधी येतो, आम्ही छानपैकी रांगोळ काढलेली असते, तिथं येऊन हा कार्यक्रम करतो. रांगोळ काढून दुसरी जातो तिथं. वेगवेगळ्या प्रकारच्या संत वाङ्मयामध्ये खोड्या सांगितल्यात महाराज. अशा खोड्या ती गवळणी म्हणायला लागल्या, एक काम कर आता यशोदे, तूच राहे गोकुळात या. आम्ही जाता आता गोकुळ सोडून जातो. आम्ही गोकुळ सोडून आमच्या सुना घेऊन. आणि खरंच निघाल्या महाराज. एकदा असं घडलं, त्या सगळ्या ज्या गवळणी सासवा होत्या, सुनांना घेतलं, आपल्या पोरांना घेतलं, त्या गाड्या बैलगाड्यांमध्ये सामान वगैरे भरलं आणि गोकुळाच्या बाहेर काही गवळणी निघाल्या. देवाला वाटलं आता ह्या गेल्यावर मग काय उपयोग, काय यांना अडवायचं, जाऊ पण द्यायचं नाही. आपल्या पतीबरोबर त्या गाडीमध्ये एक गोपिका बसलेली होती. देवानं तिच्या पतीचंच रूप घेतलं. पतीचं रूप घेतलं. गाडीच्या पुढं जाऊन असे बैल धरले. कोण आहे गाड्यात, उतरा खाली. बैल फिलं सोडून दिले, गाडी टेकले, मागून गेले. बघतायत गाडीमध्ये ती गोपिका बघते, हे तर सारखेच दिसालेत, पती सारखे. आणि मग बघ, अगं तू देवच पती रूपात आलेले, तू कुणासोबत चाललीस पळून, कुणासोबत? अगं मी तुझा पती आहे, कुठे निघालीस? ती म्हणली आता काय करा, पंचायतच झाली. हे जवळ बसलेलं हे माझा पती आहे का बाहेर आहे ते पती आहे? काही तिला तर काही सुचेना, काहीच कळना. ती आवाकच झाली. ह्यो म्हणायचा ही माझी पत्नी आहे, त्यो म्हणायचा ही माझी पत्नी आहे. दोघांचे भांडणं लागले. तोवर अजून एक देवानं रूप घेतलं. तिसरं रूपात, पतीच्याच रूपात आला आणि म्हणायला लागला, ए काय भांडणं चाललेत? तो म्हणतो ही माझी, तुमची काय पत्नी, माझी पत्नी आहे म्हणला. आता तिघाईचे भांडणं सुरू झाले. आता काय करायचं? त्या काळामध्ये पाटील कोण होते? नंदबाबा, याचेच पप्पा होते ते. हे भांडण गेलं नंदबाबाकडे. गेले हे सगळेजण. हे तिघही म्हणायचे हे माझी पत्नी आहे, माझी पत्नी आहे, माझी पत्नी आहे. नंदबाबांनी विचार केला,
हे तिघं तर काही ह्याचे पती असू शकत नाही. दोघं जण काय आहेत, बहुरूपी आहेत. ह्याने रूप घेतलंय, एक खरा आहे आणि 2 खोटे आहेत, हे तर नक्कीच खरं आहे. मग आता ओळखायचं कसं? मग ते नंदबाबा होते महाराज, आताच्यासारखं कोर्टामध्ये 50-50 वर्ष केस चालत नव्हत्या, एका क्षणात जिकडे तिकडे निकाल. मग मोठा असा खड्डा केला आणि खड्डा करून नंदबाबानं सांगितलं, जो खरा पती हिचा असेल या खड्ड्याच्या पलीकडे उडी मारून जाईन आणि जो जाणार नाही तो पती नाही. नंदबाबा म्हणाले. आता हा जो खरा होता ना, तो उडी मारायला गेला पण खड्ड्यातच पडला, त्याला कशाची उडी जाते पलीकडे. मग हे दोघं जण ह्यांनी दिली उडी मारून पलीकडे. आता हे देवच होता, याला काय शक्य आहे? अशक्य आहे. उडी मारून पलीकडं दोघंही गेले. नंदबाबा म्हटले, हा तिकून तिकडंच जा. हिचा खरा पती कोण आहे? खड्ड्यात पडलेला. का? ह्यो उडी मारू शकत नाही म्हणले, ह्या खरा पती असला पाहिजे. विठाल विठाल काय महाराज, त्या गोपिकांना भगवंताने आनंद दिला, गोपाळांना आनंद दिला. गोपी गोधना सकळा सर्वांना भगवंताने आनंद दिला. भागवतामध्ये असं वर्णन आहे, एकदा नारद महर्षी त्या वृंदावनामध्ये गोकुळामध्ये आले. एक गोपिका त्या यमुनेच्या काठावर ध्यानस्थ बसलेली होती. नारदजी आले, नारायण नारायण तंबुरा वाजवला. त्याची ते ध्यान तुटलं, पाहिलं, नारद महर्षी आले, तिनं वंदन केलं, नमस्कार केला. नारदजी म्हटले, अगं साक्षात कृष्ण परमात्मा गोकुळात अवतरलाय, रूप घेऊन, देव आहे, त्याचं रूप बघायचं सोडून देऊन इथं काय ध्यान करत बसलीस? ते म्हणाले, महाराज त्याचं तर नाव घेऊ नका ना, त्याचं ध्यान करत नाही, त्याला या मनातून काढण्याचं ध्यान करते, त्याला काढण्याचा प्रयत्न चाललाय, निघतच नाही. नारदजी म्हणले, काय धन्य आहेत गोपिका या. ती गोपी म्हणाले, आजचीच गोष्ट सांगते म्हटले, आजच सांगते. एकदा मनात त्याला पाहिलं, मनात बसलं ना, जातच नाही, वेळ लागतं हो त्याचं. आम्हाला आमचा संसार व्यवस्थित होत नाही, सासवा भांडतात, पती आम्हाला भांडतात. आजचीच गोष्ट अशी आहे, दूध काढण्यासाठी मी गेले, गाईचं दूध काढायला. तिथं हा बाबा आला कृष्ण, आणि मला म्हणतोय की मला फार भूक लागली, मला थोडं दूध दे ना प्यायला. असं कृष्ण म्हणायला लागला. मला वाटलं लेकराला भूक लागली म्हणून त्याच्या तोंडामध्ये मी अशा धारा सोडायला लागले. इतक्यात सासू आले, बघितलं. अगं काय बावळट आहेस का, मूर्ख आहेस का, दूध सगळं खाली जमिनीवर चाललंय, पात्र राहिलं बाजूला आणि तिकडं कुठं दूध चाललं सांडून सगळं. पाहते तर कृष्ण नाही, काहीच नाही, दुधाच्या धारा मोकळ्या जमिनीवर. सासू भांडली महाराज, मला रागावली. मग म्हणले, जा घरामध्ये काय दळण फिळण करीत बस. दळण करायला घरामध्ये जाऊन बसले, तिथं हा आला आणि मला म्हणतो, सासू रागावली का, जास्त रागावली का? एका शब्दामध्ये महाराज आकर्षण करून घ्यायचे देव. आणि मग मी तुला दळण करू लागतो, दळू लागतो. आणि तिथं ते दोघांच्या झाल्या गप्पा सुरू. सासू आले, बा कोणाशी बोलतेस घरामध्ये एकटे बसून, कोण आहे घरामध्ये? काम सोडून दिलं आणि गप्पा मारत बसलेस. बघितलं दार सासूनं उघडलं आणि मध्ये पाहते कोणीच नाही, मी एकटीच. पाहिले मी जवळ तर कृष्ण नाही, कोणीच नाही, भास फक्त. वेळ लावलं हो देवा, या देवानं वेळ लावलं महाराज, वेळ लावलं म्हणून काढण्याचा प्रयत्न करत आहे. सासू रागावली हो महाराज. मग काय करावं? सासू म्हणले, जा यमुनेचं पाणी घेऊन ये. एक काम धड करत नाहीस. घागर घेतली, पाणी आणण्यासाठी मी यमुनेवर गेले, घागर भरली, उचलायला लागले. रोज घागर उचलणारी मी, त्या दिवशी मला घागरच उचलं ना, जड झाली घागर, घागरच उचलं ना, करू काय? भागवतात ह्या कथा आहेत बरं सगळ्या. आणि मग ती घागर उचलायला मी लागले, उचलत नव्हते. तिथं हा आला, कृष्ण आला, म्हणायला लागला, उचलू लागू का? मी उचलून देतो. मी म्हटलं, बरं आहे, उचलू लागतोय. पण त्यानं एका बाजूनं अशी घागर धरली आणि उचलायला लागला. उचलली आणि त्यानं सोडून दिली. मला आधीच आवरत नव्हती. घागर खाली पडली, फुटली. आता कसं घरी जाऊ सांगा? पुन्हा पाहते बाजूला तर कृष्ण नाही, कुणीच नाही. मनातलंच वेड.
वेळ लावलाय. देखिला डोळा बैसला मनी तोचे वदनी उच्चारी. जिकडं तिकडं तोच दिसायला लागलाय. वेळ लागले आम्हाला त्याचा. मग आता याच वाळवंटात यमुनेच्या मी बसले. आता घरी जाणार नाही. घरी गेले तर सासू मला आता मारल्याशिवाय राहत नाही. म्हणून त्याला पहिलं या मनातून काढायचंय म्हणून ध्यान करत बसले. याला म्हणतात भक्ती. आमच्या ध्यानात मनात तो येत नाही. ध्यान करत बसलो तर आमचं मन स्थिर होत नाही आणि गोपिकांच्या मनातला जात नाही. काढायचं म्हटलं तरी जात नाही. नारद महर्षींचं त्या ठिकाणी वचन आहे, धन्यम वृंदावनम नाम. हे वृंदावन, हे गोकुळ काय धन्य आहे. इथली लोक धन्य आहेत. इथली झाडं वृक्ष वेली पक्षी प्राणी, ही यमुना, हे वाळवंट, हे सगळं धन्य आहे. भगवंताच्या चरणरजानं हे पवित्र झालं, पावन झालेलं आहे. काय धन्य आहे. काय गोपिकांचा या अधिकार आहे. आणि नेत्रातून अश्रूच्या धारा नारद महर्षींच्या व्हायला लागल्या असं वर्णन आहे. असा आनंद महाराज, अशी अवस्था परमात्म्यानं गोपिकांना प्राप्त करून दिलेली होते. आकर्षण करून चित्ताची चोरी केली होती. लोणी हे माध्यम होतं. गोपिकांना दर्शन द्यायचं होतं. गोपिकांना वाटत होतं कृष्णाने आज आमच्या घरी यावं, आमची चोरी करावी. म्हणून भगवंतानं त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी, चोरी करण्यासाठी जावं. त्यांचं मन चित्त चोरून घ्यावं. याला कृष्ण म्हणतात. कृषती आकर्षती इति कृष्ण. हा असा कृष्ण आहे. त्या परमात्म्यानं गोपींना जसं सुख दिलं असं तसं गोपाळांनाही दिलं. चोरीच्या माध्यमातून दिलं, खेळाच्या माध्यमातून दिलं, गायी चारण्याच्या माध्यमातून दिलं आणि काल्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं गोपाळांनाही सवंगडांनाही सुख दिलं. चोऱ्या केल्या. यशोदेला काही खरं वाटायचं नाही. बाळ सगुण गुणाचे ताने, बाळ दिसतंय गोजीरवाने, काय सांगता गाराणे गे गोकुळच्या नारी. 5 वर्षाचं माझं बाळ गे, अंगणी खेळे खेळ गे, काय लटिकाच घेता आळगे गोकुळच्या नारी. एक दिवस भगवंताने ठरवलं आईला खरं वाटत नाही. त्रेतायुगामध्ये वानरांना काही दिलं नव्हतं. सगळ्या वानरांना विशेष आमंत्रण. या म्हटले आज आमच्या घरी. गावातले सगळे गोपाळ स्वतःच्या घरी. लोणी सगळे एका एका त्या रांजणामध्ये गोपाळाला टाकायचं आणि ते सगळं दही दूध वगैरे काढायचं आणि त्या वानरांना खाऊ घालायचं. सगळे नाच धोस चालली. यशोदा आली घरी, पाहते सगळे नाच धोस. डेऱ्यामध्ये हात घातला, वर उचललं, एका गोपाळाची शेंडीत लागली. असा वर उचल. अरे होता कवणेरी ती डेरियात, आतमध्ये कसा? म्हणे यशोदे आमंत्रित पाहुणे, कृष्णानं आम्हाला सगळ्यांना आमंत्रण दिलेलं आहे. बघितलं महाराज, आता खरं वाटलं. चोऱ्या करतोय, नासधूस करतोय. उद्या जाई राणा सवी घेऊनी गोधना. जा आता राणामध्ये जा, तिथं गाई चार, ही शाळा, शाळेमध्ये जा. आणि मग भगवान परमात्मा गोपाळांना बरोबर घेतात. हातामध्ये काठी, खांद्यावर कांबळी आहे आणि गायी बरोबर वासरं, गायी वासरं चारण्यासाठी निघाले. गोधने 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 गोधने, सारावया जातो जारंग पाणी. सारावया जातो जारंग चारावया जातो सारंग पाणी. सारावया जातो सारंग पाणी. मार्गी भेटली राधिका गवळणी, मार्गी भेटली राधिका गवळणी. मागे निर्यासड निराद मेरे आसडो. तवते देखिले यशवराजन गोधने 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 चारावया जातो सारंग पाणी. चारावया जातो सारंग पाणी.
एवढ्या गोड गवळणी चाले म्हणणार आहेत माहीत असतं तर अजून थोडा वेळ शिल्लक ठेवला असता या चरित्रासाठी. पुढच्या वेळेस कधीतरी आपण मस्त गवळणी चरित्र याच्यावर जास्त जोर देऊ. गाई गोपाळ सगळे घेऊन निघाले. तिथं जाऊन गाई राखत राखत काय करायचे? खेळ खेळायचे. गाई गोपाळ सवंगडी गाई गोपाळ सवंगडी बना. गाई गोपाळ सवंगडी बना. गाई गोपाळ सवंगडी बना. गाई गोपाळ सवंगडी बना. विटे दांडू चेंडू लगोरे नाना परे. विटे दांडू लगोरे नाना परे. खेळ मांडियेला खेळ मांडिये. खेळ मांडियेला खेळ मांडियेला. खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. गाई गोपाळ गाई गोपाळ गाई गोपाळ सवंगडी बना. गाई गोपाळ सवंगडी बना. गाई गोपाळ सवंगडी बना. गाई गोपाळ सवंगडी बना. विटी दांडू चेंडू लगोरी नाना परी. खेळ मांडियेला यमुनेच्या तीरी. भरपूर खेळ खेळले महाराज. जुने खेळ विटे आता खेळतच नाही विटे दांडू. आम्ही महाराज एक एक तास डाव मी पडू देत नव्हतो. मी विटे दांडू लय खेळायचो लहानपणी. असे विटे मारायचे. तास तास 2-2 तास माझा डाव चालायचा. विटे दांडू चेंडू लगोरी बदक्या बॉल खेळायचो आम्ही लहानपणी. असं कागदांचा चिंतक्याचा एकत्र करायचा आणि पाटीत मारायचा. बदक्या बॉल म्हणायचो आम्ही त्याला. असे मर्दानी खेळ होते महाराज. लगोरी नाना परी. पुन्हा अजून हमामा पोरा हमामा कुमारी वाजे गमामा. पोरा हमामा घरी वाजे. कुमारी वाजे गमामा. कुमारी वाजे गमामा. मामा पोरा मामा. मामा पोरा मामा. मामा पोरा मामा. कुमारी वाजे गमामा. हुतुतू हुमरी अशा प्रकारचे जुने खेळ. आताच्या पोरांना जरा खेळू द्या जा. आणि असले खेळ नुसतं मोबाईल बघा. ते मोबाईलच मागत आहे. सारखा मोबाईल. जेवताना मोबाईल सारखा मोबाईल आणि टी व्ही कार्टून. हे कार्टे वेडे झाले महाराज. ह्याच्यामध्ये थोडासा मोबाईल दूर करा. सर्वात मोठा घातक सध्या लेकरांसाठी मोबाईल आहे बरं. नवीन नवीन आजार निर्माण व्हालेत. मेंदूला आजार अटॅक करतायत. पोरं वेडे व्हालेत पागल व्हालेत मोबाईलमुळं. रडू द्या त्यांना. दुसरं काही खेळणे द्या. आणि त्यांना विशेष म्हणजे वेळ द्या. स्वतः त्यांच्याबरोबर खेळा. त्यांना वेळ द्या. नाहीतर मुलं कमकुवत होत आहेत. बुद्धी राहत नाही. बुद्धीच नाही राहत तर शिक्षण काय घेतील पुढं? शिक्षण नाही झालं तर काय संस्कार मिळतील आणि काय पुढं त्यांचं भविष्य घडणार आहे? त्यामुळं लक्षात ठेवा, त्यांच्या बुद्धीला विकसित करण्यासाठीचे प्रयत्न करा. निर्बुद्ध करू नका आपल्या मुलांना. थोडं मोबाईलपासून दूर ठेवा. विठ्ठल विठ्ठल भरपूर खेळ झाले. वेळ झालेली आहे. भूक लागली. मग तो का म्हणे आता खेळ मोडावा परता. झाली आता वेळ म्हणते अनाची दोऱ्या. झाली आता वेळ म्हणते अनाची दोऱ्या. झाली वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. झाली वेळ आता म्हणते अनाची दोऱ्या. काम सारून सकळ आले अवघे गोपाळ. झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. आणा शिदोऱ्या आणा. भूक लागलेली आहे. करा, मिक्स करा, त्याचा काला करा, एकत्र करा. आज कृष्ण महाराज काला वाटणार आहेत. आणि मग सगळे गोपाळ एकत्र आले. सांगितलं आज सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करायच्या आणि काला करायचा. सगळे गोपाळ असे गोल बसवलेले आहेत.
उभे केलेले आहेत, असे राऊंड केला पूर्ण. मध्ये परमात्मा कृष्ण उभे आहेत आणि त्या हातामध्ये लोणची वगैरे अशी भरलेली आहे, हातामध्ये कवळ घेतलेला आहे काल्याचा. त्याचं वर्णन केलं आहे. स्वर्गातले देव बघून लाळ गोटू लागले, लाळ आम्हाला भेटावं म्हणून. बिभ्रद्वेणुं जठरपटयो शृंगवेत्री च कक्षे वामे पाणौ मसृणकवलं तत्फलान्यङ्गुलिषु तिष्ठन् मध्ये स्वपरिसुहृदो हासयन्नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिषति भुभुजे यज्ञभुग्बालकेलिः पुंडली गोपाल कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु सद्गुरु जोग सब संतन की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली हरी हरी. हो, तुकोबरायांनी जो काल्याचा अधिकार सांगितला तो आम्हाला प्राप्त व्हावा. भगवान परमात्मे आमच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावेत, असा काल्याचा प्रसाद आमच्या जीवनात प्राप्त व्हावा. सर्व दुःखांचा नाश व्हावा, चित्ताला प्रसन्नता लाभावी आणि आमचं मन बुद्धी इंद्रिय आमचं जीवन परमात्म्याच्या चरणी समर्पित व्हावं. आमचं जीवन देश धर्म समाज संप्रदाय याच्या सेवेमध्ये जावं. आमचं तारुण्य समाज सेवेत जावं, संप्रदायाच्या कार्यात जावं, धर्माच्या कार्यात जावं. अशा प्रकारची प्रार्थना सगळे तरुण मंडळी एकत्र येवोत अशी परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. सर्वांनी निर्व्यसनी बना, आईवडिलांची सेवा करा, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र अशी माळ घाला, शुद्ध पवित्र चांगलं जीवन जगा, तुमचा उपयोग देश धर्माला होऊ द्या. अशी प्रकारची सगळ्या तरुणांना बांधवांना विनंती करतो. झालेली सेवा सर्व श्रोतृ सज्जन मायबाप संत मंडळी सर्वांच्या चरणी समर्पित, परमात्म्याच्या माझ्या गुरूंच्या सर्वांच्या चरणी समर्पित. सर्वांना धन्यवाद. सेवेला पूर्णविराम. चाल घ्यायची का? नाही नाही. तुकाराम 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 ज्यांच्यामुळं मी इथं आलो ते आमचे जोशी सर, आमचे जोशी महाराज. हे महत्त्वाचं आहे. किती लोकांना पवित्र असे माळ घालून जीवन त्यांचं शुद्ध बनवलं. हे कार्य आहे संप्रदायाचं, हे धर्माचं कार्य करण्यासाठी आपण किती वेळ देतोय हे महत्त्वाचं आहे. स्वतः करणंसुद्धा महत्त्वाचं तेवढं नाही. तेव्हा सर्वांना अंतःकरणातून धन्यवाद. सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय. शिंगे लावेले तुले होतो तिघाची मेवरी. तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनी गडे. आवा तिच्या धारा घ्यारे दोईच्या कोपरा. तुम्ही वारे दोईकडे मुख पसरोनी. तुका मने हाती टोकानी उने देखा. वारे दोईकडे मुख पसरोनी. कंटे जनिला कृष्ण मने अवगाधने प्रकाश. काला वाटो एकामेका वैष्णवनिका भ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकारातो. काला वाटो एकामेका वैष्णवनिका आ तुका मने तुका मने
एकमेका काला वाटू एकमेका आम्ही बळी विरगाळे आम्ही बळी विरगाळे काला वाटू एकमेका काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम मोकळा करा आवाज ना रे क्या बात है वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम संभ्रम वैष्णवनिका वैष्णवनिका संभ्रम वैष्णवनिका संभ्रम काला वाटो एकमेका काला वाटो एकमेका पुढे पुढे वेळी वा पुढे